श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। पुंडलिकावल्ली हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। दीडशे घ्यायचं ना. श्री गणेशाय महावक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचैताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। क्रोधावतातोच्यतो देवात्रे रूपिणी वरा, पांडुरंगाय नमः। पुंडलिकावल्ली हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। लोमशऋषी परम चतुर, बोलका जैसा अंगीकार पुत्र। ज्ञानमय कल्याणचे चरित्र, धर्माप्रती कथिले। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. ग्रंथ आहे पांडव प्रताप, आणि या पांडव प्रताप ग्रंथातील अध्याय क्रमांक आहे 28. आणि ही कथा घेण्याचं कारण म्हणजे आज असणारी वड सावित्रीची असणारी पौर्णिमा आहे. त्या ठिकाणी म्हणजेच असणाऱ्या त्या ठिकाणी स्त्रीनं असणाऱ्या पातिव्रतेच्या जोरावर आपल्या असणाऱ्या पतीला त्या ठिकाणी कसं तारलं गेलं, किंवा आपल्या पातिव्रतेचं असणारं आचरण त्या ठिकाणी केल्यामुळं कसं असणारं आपल्या पतीला दीर्घायुष्य त्या ठिकाणी लाभलं गेलं, याच्या असणारी कथानक आहे त्या ठिकाणी. म्हणून या असणाऱ्या कथेला सुरुवात करत असताना लोमस नावाचे असणारे ऋषी आहेत त्या ठिकाणी.
पण कसे चतुर आहे त्या ठिकाणी? अंगिरा ऋषीचा असणारा मुलगा आहे त्या ठिकाणी आणि 33 कोटी देवाचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे गुरु आणि अंगिरा ऋषीचा मुलगा असणारा त्या ठिकाणी बृहस्पती आहे आणि या बृहस्पती जसं आपल्या असणाऱ्या ज्ञान कौशल्यामध्ये चतुर त्या ठिकाणी आहेत तसे चतुर असणारे त्या ठिकाणी हे लोमस ऋषी आहेत आणि हे असणारं त्या ठिकाणी याज्ञवल्क्याचं असणारं जे चरित्र आहे याज्ञवल्की नावाचं ऋषी आहे आणि या ऋषीचं जे चरित्र आहे ते चरित्र धर्मराजाला आणि त्या ठिकाणी म्हणजे सांगू लागलेले आहे. तीर्थयात्रा पावन परमा त्याहीवरी संत समागम मार्गी जाता लोमश उत्तम इतिहास सुरस सांगत. मग त्या ठिकाणी ही असणारी तीर्थयात्रा म्हणजे त्या ठिकाणी करत होते अतिशय पावन पवित्र असणारी तीर्थयात्रा आहे आणि ते तीर्थयात्रा करत असताना असणाऱ्या संतांचा समागम बरोबर आहे. त्या ठिकाणी अनेक असणारे संतही बरोबर त्या तीर्थयात्रासाठी जाऊ लागलेले आहेत आणि मार्गक्रमण करत असताना असणारे लोमश ऋषी आणि जो काय असणारा त्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषीचा जो काय इतिहास आहे हा इतिहास आणि राजा धर्माला सांगू लागलेले आहे. पुण्यश्लोकांच्या कथा पावन निर्दोष यश ऐकता पूर्ण चरणी चालता निर्भर मन शीलन वाटे मानसी. मग हे असणारं तीर्थयात्रा त्या ठिकाणी करत असताना जो कोणी असणारी ही कथा त्या ठिकाणी ऐकणार आहे ही कथा ऐकल्यामुळे प्रत्येक साधकाला त्या ठिकाणी पावन करणारी आहे आणि कसलेही दोष त्या ठिकाणी लागलेले असले त्या दोषातून मुक्त करणारी ही असणारी कथा आहे त्या ठिकाणी आणि जो कोणी ऐकत त्याला असणाऱ्या यशाचा मार्ग त्या ठिकाणी प्राप्त करून देणारे आहे. म्हणून या असणारे चरण चालीनं तीर्थयात्रा त्या ठिकाणी करत होते आणि ही कथा मार्गक्रमण करत असताना त्या ठिकाणी लोमस ऋषीच्या मुखातून त्या ठिकाणी ऐकत होते. म्हणून वाटेने जो काही थकवा त्या ठिकाणी होत होता संताला तो थकवा त्या ठिकाणी जाणवत नव्हता उल्हास त्या ठिकाणी येत होता असा आनंदाच्या भरात कथा ऐकत आणि तीर्थयात्रा करू लागलेली आहे. धर्म म्हणे लोमश मुनी द्रौपदी सारिखी सद्गुण खाणी रूपवती मधुरवचनी पूर्वी कोण होती पै. मग त्या ठिकाणी धर्मराजाच्या मनामध्ये विचार त्या ठिकाणी आला आणि लोमस ऋषीला राजा धर्म त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत की असणारे ऋषीवर्या म्हणजे पूर्वी असणाऱ्या त्या ठिकाणी जशी सती द्रौपदी त्या ठिकाणी होती सद्गुण असणारी त्या ठिकाणी ती सद्गुणाची खान असणारी रूपवती असणारी आणि आपल्या वाचेतून मधुर शब्द त्या ठिकाणी सोडणारी अशी असणारी द्रौपदी सारखी आणि कुठली स्त्री म्हणजे त्या ठिकाणी पूर्वी होती त्याची माहिती त्या ठिकाणी आणि धर्मराजा लोमस ऋषीला विचारू लागलेला आहे. लोमश म्हणे सावधान ऐक इतिहास पावन स्त्रियाही ऐकता सौभाग्यवर्धन परम कल्याण पुरुषांची. मग धर्मराजाचा बोलणं लोमस ऋषीनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि लोमस ऋषी म्हणू लागले राजा तुझ्या मनामध्ये जो विचार त्या ठिकाणी आला त्या विचाराचा असणारं सविस्तर कथानक त्या ठिकाणी सांगतो पण ही कथा श्रोते मंडळीला त्या ठिकाणी पावन करणारी आहे आणि त्यातल्या त्या ज्या स्त्रिया या कथेचं श्रवण त्या ठिकाणी करतात त्या स्त्रियाचं सौभाग्य त्या ठिकाणी वर्धन होणार आहे म्हणजे वाढ त्या ठिकाणी होणार आहे सौभाग्याला खाण त्या ठिकाणी पडणार नाही आणि असणाऱ्या जो कोणी पुरुष त्या ठिकाणी ऐकत असेल त्या पुरुषाला यशस्वी असणारं कल्याण आणि त्या ठिकाणी म्हणजे प्राप्त होईल. मद्रदेशीचा नृपती नाम ज्याचे अश्वपती वेदविहिता चाले नीती उदार धर्मात्मा सर्वज्ञ. आणि ज्या धर्मराजाने असणारा द्रौपदी सारखी दुसरी स्त्री कोण त्या ठिकाणी होती असं ज्या वेळेस विचारलं त्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना लोमस ऋषी त्या ठिकाणी सांगू लागले की असणारा एक मद्र नावाचा देश आहे आणि या मद्र देशाचा असणारा राजा आहे त्याचं नाव आहे अश्वपती आणि या मद्र देशाचा राज्य करणारा अश्वपती कसा होता त्या ठिकाणी नीतीनं न्यायानं राज्य त्या ठिकाणी करणारा जे काही वेदानं बंधनं त्या ठिकाणी घालून दिलेलं आहे ह्या वेदाप्रमाणे असणारं नीतीनं त्या ठिकाणी कार्य करणारा आणि दानशूर मध्ये उदार असणारा धर्मात्मा असणारा असा राजा आणि म्हणजे त्या ठिकाणी अश्वपती होता. त्या सनसे पुत्र संताना म्हणून बहुत वर्षे तप करून सावित्रीचे आराधना करीत झाला तो साक्षेपे. मग अशा प्रकारचं राज्य त्या ठिकाणी चालवत असताना अनेक वर्ष आपल्या विवाहाला त्या ठिकाणी झाली पोटी एकही पुत्र संतान त्या ठिकाणी नाही म्हणून असणाऱ्या अंतकरणाच्या ठिकाणी राजा उदास त्या ठिकाणी होता. अनेक वर्ष आपल्याला पुत्र संतान त्या ठिकाणी व्हावं म्हणून असणारं जप तप त्या ठिकाणी केलं. जप तप कुणाचं केलं असणाऱ्या सावित्रीला प्रसन्न त्या ठिकाणी करून
करून घ्यायचं. सावित्री म्हणजे सूर्याची मुलगी आहे. असणारी सूर्याची मुलगी असणारी सावित्री आहे आणि या सावित्रीच्या देवतेला त्या ठिकाणी प्रसन्न करून घ्यायचं आणि आपल्या पोटी असणारं संतान त्या ठिकाणी मागून घ्यायचं. म्हणून अतिशय असणाऱ्या नेटानं त्या ठिकाणी आणि जप तप व्रत हा राजा त्या ठिकाणी करू लागला. करी 10 लक्ष जप पूर्ण लक्ष संख्या प्रत्यही हवन फल मात्र दुग्ध प्राशन 10 दिवसात एकदा करी. मग सावित्रीच्या नामाचा असणारा जप त्या ठिकाणी करू लागलेला आहे. जप किती केला असणारा त्या ठिकाणी 10 लक्ष असणारा जप आहे आणि हा जप त्या ठिकाणी 10 लाख जप पूर्ण त्या ठिकाणी केला आणि तेवढ्याच असणाऱ्या संख्येनं त्या ठिकाणी 10 लाख असणारे होम हवनही त्या ठिकाणी केले. कसं केलं असणारा जप करत असताना काही खाल्लेलं नाही, काही पेलेलं नाही त्या ठिकाणी. फक्त 10 दिवसातून एक पळीभर असणारं दूध त्या ठिकाणी प्यायचं, एक चमच्याभर असणारं दूध फक्त 10 दिवसातून एकदा त्या ठिकाणी प्यायचं. अशा प्रकारचा जप तप आणि होम हवन आणि त्या असणाऱ्या सावित्रीला प्राप्त करून घेण्यासाठी आणि म्हणजे करू लागलेला आहे. यावरी 18 वर्षे भरली सावित्री देवी प्रसन्न जाहली अश्वपती म्हणे ते वेळी पुत्र संताना मज द्यावे. मग एवढं कठोर असणारा जप करू लागलेला आहे, होम हवन त्या ठिकाणी करू लागलेला आहे. फक्त 10 दिवसातून एक चमच्यावर दूध त्या ठिकाणी घ्यायचं आणि अखंड 10 लाखाचा जप त्या ठिकाणी करायचा. असं करता करता असणारी 18 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि देवीला त्या ठिकाणी भक्ताचा कळवळ आला. सावित्री असणारी त्या ठिकाणी म्हणजे ह्या असणाऱ्या अश्वपतीला प्रसन्न त्या ठिकाणी झाली आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी अश्वपतीला सांगितलं, राजा तू ज्या असणाऱ्या प्राप्तीसाठी हे असणारं त्या ठिकाणी एवढं जप करतोय, तो जप पाहून मी प्रसन्न त्या ठिकाणी झाले, काय मागायचं ते माग. त्यावेळेस असणारं त्या ठिकाणी राजाने सांगितलं की असणारं सावित्री माता तुम्ही माझ्या पोटी असणारं पुत्र संतान नाही म्हणून मला असणाऱ्या पुत्राची प्राप्ती त्या ठिकाणी करून द्यावी. एवढं मागणं अश्वपती राजानं आणि सावित्रीला म्हणजे घातलं. देवी म्हणे पुत्र संताना तुझ्या दृष्टी नसे जाणं परी लावण्य खाणी दिव्य रत्ना कन्या एक होईल तुझं. मग देवीला पुत्र मला त्या ठिकाणी व्हावा म्हणून असणारं मागणं घातलं आणि असणारी सावित्री देवी त्या ठिकाणी म्हणू लागली, राजा तू एवढं कठोर मागणं त्या ठिकाणी घातलं, अरे तुझ्या नशिबातच असणारा मुलगा त्या ठिकाणी नाही, पुत्र तुझ्या नशिबातच त्या ठिकाणी नाही, तर कसा त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. पण असणारी काळजी त्या ठिकाणी करू नको, तुझ्या पोटी दिव्य अशी असणाऱ्या रत्नासारखी आणि एक मुलगी म्हणजे तुला त्या ठिकाणी आणि प्राप्त होईल. भूमंडळी विख्यात होईल त्रिभुवनी महिमा वाढेल पतिव्रता शिरोमणी सुशीला कीर्ती वर्णितीला पुराणी. आणि मुलगी काय असणारी सर्वसाधारण त्या ठिकाणी नाही, ही मुलगी जगविख्यात त्या ठिकाणी होईल. तिची असणारी कीर्ती, तिचा असणारा महिमा या असणाऱ्या स्वर्ग मृत्यू आणि पाताळात त्या ठिकाणी वाखाणला जाईल. त्रिभुवनी तिची असणारी कीर्ती त्या ठिकाणी वाढल आणि पातिव्रतेमध्ये असणारी अत्यंत श्रेष्ठ असणारी शिरोमणी असणारी त्या ठिकाणी आणि तुझी मुलगी त्या ठिकाणी होईल. त्या मुलीची असणारी कीर्ती सर्व पुराणामध्ये आणि वर्णन म्हणजे केलं जाईल. ऐसे बोलणार गणंदिनी गुप्त जाहली ते क्षणी हर्ष खेद दोन्ही पावणी रावाला स्वनगरात. मग अशा असणारी सत्य पतिव्रतेमध्ये शिरोमणी त्या ठिकाणी असणारी लावण्याची खाण त्या ठिकाणी असणारी अशा प्रकारची तुझी कीर्तिवान असणारी मुलगी तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल असं राजाला आशीर्वाद त्या ठिकाणी दिला. आणि सूर्याची असणारी मुलगी त्या ठिकाणी असणारी म्हणजे सावित्री, तिथंच राजाला वरदान देऊन गुप्त त्या ठिकाणी झाले. ते सावित्रीच्या मुखातून असणारं वचन राजानं त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि मनाला अतिशय आनंद झाला आणि दुसऱ्या बाजूला असणारा खेदही त्या ठिकाणी झालेला आहे. असणारा खेद कुठला झाला, मुलगा होणार नाही याचं दुःख त्या ठिकाणी झालं आणि मुलगी होणार आहे पण श्रेष्ठ शिरोमणी असणारी त्या ठिकाणी मुलगी प्राप्त होणार आहे याचा आनंद दोन्ही बाजू मनामध्ये त्या ठिकाणी साठवल्यानं आपल्या असणाऱ्या घराकडं महालाकडं राजा मध्ये आला. 9 मासा भरत पूर्ण पट्टराणी गुणनिधान तिचे पोटी दिव्य रत्न कन्या सगुण जाहली. मग अशा प्रकारे असणारा हा म्हणजे राज्य चालवत असताना काही दिवसानंतर असणाऱ्या पत्नीला त्या ठिकाणी 9 महिने 9 दिवस पूर्ण त्या ठिकाणी झाले
आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याची जी असणारी पत्नी आहे पट्टराणी आहे ही प्रसूत त्या ठिकाणी झाली. प्रसूत झाल्याबरोबर तिच्या पोटी दिव्य असं असणारं रत्नरूपी असणारी मुलगी आणि जन्माला त्या ठिकाणी म्हणजे आली. ते साक्षात सूर्यपुत्री नाम ठेविले सावित्री उमानव रमा निर्जरेंद्र नारी उपमेसरी त्यांचीच. मग त्या ठिकाणी एवढी सुंदर मुलगी त्या ठिकाणी जन्माला आली. मग ती असणारी त्या ठिकाणी सावित्रीच्या कृपेनं जन्माला त्या ठिकाणी आली. सावित्रीच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी जन्माला आली. म्हणून त्या राजानं त्या मुलीचं नाव असणारं त्या ठिकाणी सूर्याची मुलगी असणारी त्या ठिकाणी जी सावित्री होती तिचंच नाव या असणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी ठेवलं. आणि मुलगी असणारी एवढी सुंदर त्या ठिकाणी होते. महादेवाची असणारी पार्वती आहे भगवा असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी भगवंताची असणारी त्या ठिकाणी रमा आहे. यांच्या श्रेष्ठ त्या ठिकाणी आणि ही मुलगी दिसू लागली. तिचे स्वरूप तेजपुंज देखून नाचे शपरी ध्वज ही लावण्यामृताची सहज निमग्न गाप भरून चालली. मग तिचं असणारं स्वरूप एवढं म्हणजे त्या ठिकाणी होतं. त्या स्वरूपाला बघितल्याबरोबर शपरीध्वज असणारा जो कामदेव आहे हा कामदेव त्या ठिकाणी उत्तेजित होईल आणि त्या मुलीकडे बघून कामदेव त्या ठिकाणी नाचू लागल. एवढं लावण्य रूपी असणारी अमृताची ही असणारी त्या ठिकाणी मुलगी दिसायला एवढी सुंदर त्या ठिकाणी होती. मदनाचा पुतळा असणारी त्या ठिकाणी मुलगी आणि दिसू लागलेली आहे. बहुत वर्णिल्या आणि तमिनी मयज सुलोचना नैषधराणी परी अश्वपतीची नंदिनी सावित्री श्रेष्ठ सर्वात. मग असणाऱ्या ज्या म्हणजे असणाऱ्या आजपर्यंत ग्रंथामध्ये किंवा पुराणामध्ये ज्या स्त्रीचं वर्णन त्या ठिकाणी असणाऱ्या पातिव्रत्यामध्ये त्या ठिकाणी गणलं गेलं. मैजा नावाची स्त्री आहे, सुलोचना नावाची असणारी स्त्री होती त्या ठिकाणी आणि नैषध्य देशाची जी राणी आहे तीही असणाऱ्या पातिव्रत्यामध्ये श्रेष्ठ गणना त्या ठिकाणी केली होती. त्यांच्याच बरोबरीला ह्या अश्वपतीची असणारी मुलगी त्या ठिकाणी सावित्री होती. ही सगळ्यापेक्षा श्रेष्ठ त्या ठिकाणी आणि म्हणले होती. मृगशावाक्षी सुहास्यवदनी विद्रुमागरी द्विजहिरेखाणी पीकस्वारी ताटकगणी मित्र मृगांगा समान. मग तिचं असणाऱ्या त्या ठिकाणी डोळं जर बघितलं गेलं तर असणाऱ्या हरणाच्या असणाऱ्या डोळ्याप्रमाणे आणि अतिशय सुहास्य वदन त्या ठिकाणी होतं. कसलीही असणाऱ्या चेहऱ्यावर उदासी त्या ठिकाणी नव्हती आणि असणारं दात जणू काय असणाऱ्या हिऱ्याची खानच असणारं त्या ठिकाणी दिसतायत. असे असणारे द्विज दात त्या ठिकाणी दिसत होते आणि असणारं त्या ठिकाणी असणाऱ्या कानाच्या पाकळ्या त्या ठिकाणी बघितल्या गेल्या तर असणाऱ्या पिवळसर असणारं त्या ठिकाणी आणि कानाच्या पाकळ्याही त्या ठिकाणी दिसत होत्या. जणू की काय असणारा त्या ठिकाणी मोर जसा असणारा म्हणजे त्या ठिकाणी तोऱ्यात चालतो तशी असणारी चाल करणारी ही असणारी आणि म्हणजे त्या ठिकाणी सावित्री दिसू लागली. हरिमध्या सगमणी अंग सुवास नमाय सदनी सरल घ्राणी मुक्ता सुपाणी भुजंग वेणी कोमलांगी. मग एवढंच नाही, हंसाप्रमाणे गमन करणारी अतिशय हळवार त्या ठिकाणी गमन करणारी आणि अंगाचं त्या ठिकाणी सुवास जर म्हटलं तर अंगाचा सुवास अखंड त्या ठिकाणी म्हणजे राहत होता. एवढा सुवास त्या ठिकाणी होता. सोबत असणारं त्या ठिकाणी कोणी असलं तर त्या सुवासामध्ये असणारं मंत्रमुग्ध त्या ठिकाणी होऊन जात होतं. असणारं नाक अतिशय सरळ आणि तेजस्वी असणारं नाक त्या ठिकाणी दिसत होतं आणि जसा काय असणारा भुजंग नावाचा असणारा सर्प त्या ठिकाणी असावा त्या सर्पासारखी असणाऱ्या केसाची वेणी आणि पाठीवर रोळू लागलेली आहे. चातुर्य सरोवर वराळी परम सुकुमार शृंगारवल्ली दिवसेंदिवस थोर झाली तेवेलाळी गुणालया. मग असणाऱ्या ह्या चातुर्य रूपाच्या असणाऱ्या सरोवरामध्ये आणि ही मत्स्यरूपी असणारी त्या ठिकाणी सुंदरी त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. सावित्री दिसू लागलेली आहे त्या ठिकाणी. अतिशय शरीर सुकुमार आहे त्या ठिकाणी. जसे असणारी त्या ठिकाणी वेलीला पालवी त्या ठिकाणी फुटावी, पालवी फुटलेली वेल जशी त्या ठिकाणी दिसावी, नाजूक कोमल त्या ठिकाणी दिसावी तशी असणारी ही आणि सावित्री त्या ठिकाणी दिसू लागली. दिवसेंदिवस वयमान त्या ठिकाणी वाढू लागलं. अतिशय गुणवान गुणगंभीर असणारी सावित्री आणि म्हणजे क्रमण करत असताना कन्यावतरता परमा वृद्धिंगता होता ऐश्वर्य ध्रुमा सावित्री ऐसे ललामा राव लागला परम तपे.
असणारं आगमन या राजाच्या असणाऱ्या पोटी त्या ठिकाणी झालं आणि मुलीचा जन्म झाला, तसं या राजाची धन संपत्ती त्या ठिकाणी वाढू लागली. सावित्री सारखं धन त्या ठिकाणी घरात प्राप्त झालं. कशाची कमतरता त्या ठिकाणी येईना गेले. आपल्या तपश्चर्याच्या जोरावर एवढी असणारी सुंदर सत्य पतिव्रतेमध्ये शिरोमणी असणारी मुलगी आणि राजाला मध्ये तपाच्या जोरावर मिळाली. ही योग्य वरण दिसे क्षिती मागधन रूप म्हणे कन्ये प्रती तू पुरुष रत्न शोधून निश्चिती वरवरी मानेल तो. मग अशा प्रकारे असणारं आयुष्य वर्धन होत असताना त्या ठिकाणी कालक्रमण करत असताना मुलगी असणारी लग्नायोग्य त्या ठिकाणी झाली आणि ज्या वेळेस मुलगी उपवर त्या ठिकाणी होते, लग्नायोग्य त्या ठिकाणी होते, बापाला चिंता लग्नाची त्या ठिकाणी पडते. मग असणारा अनेक शोध या असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे राजाने घेतला गेला, पण कुठं काही असणाऱ्या मुलीच्या योग्य त्या ठिकाणी नवरा म्हणून त्या ठिकाणी मुलगा मिळवला गेला. म्हणून आपल्या असणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी बोलवलं आणि मुलीला असणारा राजा एके दिवशी बोलू लागला, माझ्या तर दृष्टीला तुझ्या योग्य असणारा वर त्या ठिकाणी मिळत नाही, तर तूच तुला योग्य असा वर आणि तूच म्हणजे त्या ठिकाणी शोध, असं असणाऱ्या राजानं आणि मुलीला म्हणजे सांगितलं. सवेदर भार घेऊन कैना बैसली दिव्य आणि 56 देश स्वनयनी पाहतसे राजबाळा. मग राजानं असणाऱ्या सावित्रीला सांगितलं, तुझ्या योग्यतेचा असणारा पुरुष रूपी रत्न तुला जो आवडेल तो त्या ठिकाणी म्हणजे शोधून आण. म्हणून असं सांगितलं. राजाची आज्ञा झाली. असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी सावित्रीनं आपला असणारा दळभार सेना बरोबर त्या ठिकाणी घेतले आणि पुरुष रूपी रत्न आपल्याला असणारा पती करण्यासाठी जो कोणी असणारा योग्य दिसल ते हुडकण्यासाठी आणि जाऊ लागली. तो द्युमेत्सेन राजेश्वर सत्यवान त्याचा कुमार तो ईश्वराचा अंश साचार तिने वर नेमिला. मग अशा प्रकारे असणारा मुलाचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागली आणि फिरत फिरत एका असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी जंगलामध्ये वनामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी एका राज्याचा राज्य करणारा दुमत्स नावाचा असणारा राजा त्या ठिकाणी होता. त्याच्या पोटी एक असणारा मुलगा होता, त्याचं नाव असणारं सत्यवान होतं आणि तो सत्यवान म्हणजेच असणाऱ्या भगवंताचा असणारा अंश त्याच्या असणाऱ्या म्हणजे देहामध्ये त्या ठिकाणी होता. एक भगवंताचा अंश असणारा सत्यवान नावाचा आणि या दुमत्सेन राजाचा मुलगा त्या ठिकाणी पाहिला गेला आणि तिचं मन त्या सत्यवानावर त्या ठिकाणी जुळलं गेलं आणि यालाच आपला पती त्या ठिकाणी करावा असा विचार आणि त्या ठिकाणी म्हणजे सावित्रीच्या मनामध्ये आला. ग्रामसानी परतन सांगे बापाचं वर्तमान राव संतोषाला ऐकून तो नारद मुनी पातला. मग लगेच असणारा त्या ठिकाणी मुलाचा शोध लागला. तिच्या मनाला जो योग्य वाटला तो वर त्या ठिकाणी सापडला आणि शोध झाल्याबरोबर आपल्या असणाऱ्या घराकडे गावाकडे त्या ठिकाणी आले. राजवाड्यामध्ये गेली. पतीच्या असणाऱ्या वडिलाच्या जवळ त्या ठिकाणी गेली. वडिलाला सांगितलं की असणारे पिताश्री वनामध्ये फिरत होते. असणाऱ्या मुलाचा शोध त्या ठिकाणी घेत असताना दुमत्सेन नावाचा राजा आहे, त्याचा असणारा मुलगा त्या ठिकाणी आणि सत्यवान आहे आणि तो सत्यवान मला त्या ठिकाणी पसंतीला पडला. ही इतंभूत माहिती आपल्या असणाऱ्या वडिलाला त्या ठिकाणी सांगितली. वडिलाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. मुलीच्या तोंडून मुलाची असणारी बातमी त्या ठिकाणी ऐकत असताना अचानक असणाऱ्या ब्रह्मपुत्र असणाऱ्या ब्रह्मदेवाचा मानस मुलगा त्या ठिकाणी असणारा नारद मुनी आणि नारायण नारायण करीत तिथं आले. रायबाई सौनी उत्तमासनी मुक्ताभिषेक केला ते क्षणी पूजा संभार समर्पुणी सांगे वर्तमान कन्येचे. मग लगेच असणारे नारद मुनीचे चरण आपल्या असणाऱ्या राजवाड्याला त्या ठिकाणी लागले. राजाला आनंद त्या ठिकाणी झाला. आसन त्या ठिकाणी बसायला नारद मुनीला त्या ठिकाणी दिलं. षोडशोपचारी असणारे पूजन त्या नारद मुनीचं त्या ठिकाणी गेलं आणि नारद मुनी राजाला काय कथा त्या ठिकाणी सांगू लागले. मग नारद बोले वचन सत्यवान पिता द्युमत्सेन त्याचे नयन गेले जाना दयाधीरण राज्य घेतले. मग त्या ठिकाणी असणाऱ्या नारद मुनींनी लगेच तिथं कळ लावायला चालू केली आणि असणारं त्या ठिकाणी म्हणजे राजाला सांगू. राजाच काय नाव? नाही ते अश्वपती राजाला नारद मुनी त्या ठिकाणी सांगू लागले की राजा
तुझ्या असणाऱ्या पतीनं ज्या मुलाची निवड केली तो मुलगा असणारा सत्यवान आहे. आणि हा असणारा सत्यवान कसा आहे म्हणजे त्या ठिकाणी दुमत्सेन नावाचा राजा आहे. आणि त्या दुमत्सेन राजाचा असणारा मुलगा सत्यवान आहे. त्याचं असणार नयन गेलं का डोळा म्हणजे त्या ठिकाणी गेलं. तो अंध आहे त्या ठिकाणी. आणि त्या असणारा जो दुमत्सन नावाचा राजा आहे ह्याचं सगळं राज्य म्हणजे आणि असणाऱ्या शत्रूनं म्हणजे हिरावून त्या ठिकाणी घेतलेला आहे. हा राजा अनाथ त्या ठिकाणी आणि म्हणजे झालेला आहे. दारिद्र्य दुःखे व्यापुनी भार्या पुत्र संग घेऊनी दिमत्सेना हिंदेवनी आपदा नयनी पाहावेना. मग म्हणजे त्याचा असणारा शत्रूनं राज्य त्या ठिकाणी घेतलं. तो अनाथ त्या ठिकाणी झाला आणि राज्यातून हाकलून दिल्यामुळं आपला असणारा हा आंधळा जो असणारा सत्यवान आहे तो सत्यवान बरोबर घेतलेला आहे. बायको आपली बरोबर त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि अनाथ होऊन असणाऱ्या अरण्यामध्ये त्या ठिकाणी फिरू लागलेला आहे. अतिशय दुःख त्या ठिकाणी होऊ लागलेलं आहे आणि असणारं वनामध्ये त्या ठिकाणी मिळेल ते अन्न खात आणि फिरू लागलेला आहे. कंदमुळे सेवून वृक्षातळी करीती शयन पिता म्हणे दुधावर पाहून लावणे गंगा हे द्यावी. मग म्हणजे त्याच्या जवळ काय आहे नारद मुनी सांगू लागलेले आहे. अरे बाबा तुझ्या मुलीनं जो वर त्या ठिकाणी नेमला तो कसा एकतर असणारा आंधळा आहे त्या ठिकाणी आणि दुसरी धन संपत्तीचा विचार त्या ठिकाणी करायचा म्हटलं. सगळं राज्य त्या ठिकाणी शत्रूनं हिरावून घेतलेलं आहे. खायला काय अन्न पाणी त्या ठिकाणी जवळ नाही. कंदमुळं असणाऱ्या वनामध्ये जी मिळतील ती खायचं आणि आपला असणारा उदरनिर्वाह करत बायको आणि लेकरं घेऊन हा दुमत्सेन राजा वनामध्ये त्या ठिकाणी राहतोय. एवढा हाल अपेष्टा असणारा दुःख दरिद्र्यामध्ये पचत असलेला हा सत्यवान आहे त्या ठिकाणी आणि असा वर म्हणजे तुझ्या असणाऱ्या मुलीनं त्या ठिकाणी पसंत केलाय. मग नारद मुनीचं बोलणं असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे हे राजानं ऐकलं गेलं आणि राजाच्या मनामध्ये विचार आला. आता याचा विचार त्या ठिकाणी सोडून द्यावा. आंधळा काय कामाचा आहे म्हणजे बायको तर आपल्या असणाऱ्या मुलीचा कसा म्हणजे त्या ठिकाणी सांभाळ करणार आहे आणि राजानं असणाऱ्या दुमत्सेन राजानं त्या ठिकाणी सांभाळ केला म्हणावं तर तो बी असणाऱ्या दरिद्रीमध्ये घालून त्या ठिकाणी गेलेला आहे. मग मुलीचा हाल त्या ठिकाणी होईल म्हणून त्याचा विचार सोडावा आणि दुसरा असणारा सुंदर वर त्या ठिकाणी पाहुणीचं लग्न लावून द्यावं असा विचार आणि त्या राजानं म्हणजे केला. एरी म्हणे प्राण जाव निर्धारा म्हणे वरीला तो न सांदी भ्रतारा प्रत्यक्ष गळत व्यभिचार पतिव्रता धर्म पुढे. मग असणाऱ्या राजानं असणाऱ्या सावित्रीला बोलायला सुरुवात केली. सावित्री हे नारद मुनी जे सांगतायत याच्यावर विश्वास ठेव आणि तुझं असणारं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न लावून त्या ठिकाणी देतो असं म्हटल्याबरोबर असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे ही सावित्री बोलू लागली. असणाऱ्या पिताश्री म्हणजे त्या ठिकाणी माझा असणारा ह्या देहातील प्राण निघून जावं अथवा राहावं पण माझं मन हे दृढ आणि त्या सत्यवानावर त्या ठिकाणी झालेलं आहे. मी सत्यवानाशिवाय दुसरा असणारा पती म्हणून त्या ठिकाणी स्वीकार करणार नाही आणि जर मी असणारा त्या सत्यवानाला सोडून जर दुसऱ्या असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह त्या ठिकाणी केला तर माझ्याकडून असणारा त्या ठिकाणी म्हणजे व्यभिचार घडल. जो मनी वरलेला आहे तोच साक्षात त्या ठिकाणी वरणार आहे म्हणून दुसऱ्या पुरुषाचा विचार त्या ठिकाणी केला आणि दुसऱ्याबरोबर लग्न त्या ठिकाणी केलं तर माझ्या हातून असणारा व्यभिचार त्या ठिकाणी घडणार आहे आणि पातिव्रतेच्या धर्माला डाग त्या ठिकाणी लागल असं असणारे त्या ठिकाणी सावित्री आणि आपल्या वडिलाला सांगू लागली. सत्यवाना वाचून वडील समवया लहान पिता बंधुकी नंदना पुरुष मात्र सर्व माते. आपल्या वडिलाला त्या ठिकाणी ठामपणे सावित्री सांगू लागली. जो सर्व प्रथम डोळ्यानं पाहिला गेला ज्याच्या विषयी मनामध्ये विचार त्या ठिकाणी पती असा करायचा म्हणून जो विचार त्या ठिकाणी केला आणि त्याच्याशिवाय इतर पुरुषाकडे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर म्हणजे त्या ठिकाणी सगळे पुरुष म्हणजे सत्यवान सोडून जे असणारे पुरुष ज्येष्ठ पुरुष दिसतील ते माझ्या वडिला समान त्या ठिकाणी असतील
माझ्या समवयाचे जे पुरुष त्या ठिकाणी दिसतील ते माझे भाऊबंद त्या ठिकाणी असतील आणि जे काही असणारे लहान त्या ठिकाणी पुरुष दिसतील ते माझ्या मुलाप्रमाणे त्या ठिकाणी दिसतील. याच्याशिवाय सत्यवानाशिवाय आणि सगळे मला बंधू तुल्य वडील प्रमाण त्या ठिकाणी आणि म्हणले असावेत. शुद्ध कृष्ण पक्ष निश्चित तैसे दारिद्र्य ऐश्वर्य येत जात भाग्याम्र काली वितळत पोपरी निश्चय ध्रुव न ढळे पै. मग त्या ठिकाणी मुलीनं ठाम सावित्रीला सांगायला सुरुवात केली. जसं असणाऱ्या त्या ठिकाणी कृष्ण पक्षामध्ये असणारा त्या ठिकाणी जसा अंधारामध्ये त्या ठिकाणी पडावा किंवा असणारामध्ये त्या ठिकाणी जसा सूर्याला ग्रहण त्या ठिकाणी लागावं आणि सूर्याला ग्रहण लागल्यानंतर ग्रहण जसं सुटतं जसा सूर्य त्या ठिकाणी स्वच्छ दिसतो तसं हे दारिद्र्य असणारं दुःख आहे. हे दुःख येतं बी आणि जातं बी त्या ठिकाणी. त्याला काय म्हणजे एवढं जास्त म्हणजे त्या ठिकाणी महत्व देण्याचं नाही. दुःख हे येतच आणि त्या दुःखातून असणारं त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान मिळतं. म्हणून हे संकट येत असतात जात असतात त्या ठिकाणी. पण जसं असणारा आकाशामध्ये ध्रुव तारा जसा आढळ त्या ठिकाणी आहे तो कशालाही असणारा डळमळत त्या ठिकाणी नाही किंवा कशालाही त्या ठिकाणी घाबरत नाही. तसं हे असणारा सत्यवान कसा आहे दरिद्रीमध्ये जरी पचत असला तरी काही काळाने ही दरिद्री त्या ठिकाणी नाहीशी होईल किंवा नाही बी झाली तर त्याला आलेल्या असणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी त्या ठिकाणी आहे. म्हणून सत्यवानाशिवाय इतर सगळे म्हणजे मला असणारं वडील तुल्य आणि बंधू तुल्य त्या ठिकाणी आहेत. नारद म्हणे तुझा नेम सत्य परितेथे आहे अनर्थ एक संवत्सर भरता मृत्य सत्यवाना असे हो. पुन्हा नारदाने असणाऱ्या सावित्रीला सांगायला सुरुवात केली. तुझा निश्चय पक्का आहे म्हणजे त्या ठिकाणी खरं आहे म्हणजे तुझ्या मनात जो विचार आहे तो मलाही त्या ठिकाणी कळतोय. बरं तू एवढा असणारा त्या ठिकाणी म्हणजे दुःखाला दरिद्र्याला त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि एवढा मनोभावी असणारा सत्यवानाचा स्वीकार तो त्या ठिकाणी केला तरी मी म्हणजे त्याचं आयुष्यमान जास्त त्या ठिकाणी नाही. 1 वर्ष त्या ठिकाणी म्हणजे तुझ्या असणाऱ्या लग्नाला त्या ठिकाणी झालं की सत्यवानाला आणि नक्की म्हणजे मृत्यू त्या ठिकाणी येणार आहे. मृत्यू हा अटळ आहे त्या ठिकाणी. अशा प्रकारचा तुझा सत्यवान 1 वर्षानंतर मरण त्या ठिकाणी पावणार आहे. म्हणून अल्प आयुष्य असणारा हा सत्यवान म्हणजे त्या ठिकाणी आहे. तो मरण पावल्यावरी तू काय करशीला राजकुमारी एरे म्हणे निर्धारी प्राण देईन त्या सवे. मग नारदांनी सांगितलं 1 वर्ष सुखाने संसार त्यांना असणाऱ्या म्हणजे सत्यवानाबरोबर त्या ठिकाणी करशील. 1 वर्षानंतर तुझा सत्यवान त्या ठिकाणी मरण पावणार आहे आणि आपला पतीच त्या ठिकाणी संपल्यानंतर त्या स्त्रीची काय अवस्था त्या ठिकाणी होते तर तिनं सांगितलं गेलं माझा पती गेल्याबरोबर त्याच्या देहासमवेत आणि मीही त्या ठिकाणी माझ्या प्राणाचा त्याग करीन आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी जाईन असं नारद ऋषीला नारद मुनीला आणि असणाऱ्या सावित्रीनं मला उत्तर दिलं. सुकृत पदरी असेल निश्चय तरी विषतेची अमृत होय मृत्तिकाचे ते खन जाय त्याचे निधान लागेल. मग सावित्री सांगू लागली कसल्याही दुःखाची तमा बाळगण्याची गरज त्या ठिकाणी नाही. आपल्या नशिबात जे भगवंतानं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या असणाऱ्या लिहिल्याप्रमाणे सर्व काही आपल्या असणाऱ्या आयुष्यात त्या ठिकाणी आणि घडणार आहे. म्हणून आपल्या असणाऱ्या नशिबात जर सुखरच आपल्या पदरात त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी कसलंच दुःख त्या ठिकाणी येणार नाही. आपल्या नशिबात त्या ठिकाणी सुखरत असेल तर विषाचं सुद्धा अमृत झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. आणि एखाद्या नशिबात एवढं म्हणजे भगवंताने त्या ठिकाणी दिलेलं असेल सहज असणारा माती उकरायला त्या ठिकाणी गेला आणि त्याला असणाऱ्या धनाचा हांडा त्या ठिकाणी लागावा. म्हणून सुकृत हे कुणालाही त्या ठिकाणी चुकत नाही. जसं काही आपल्या सुकृतात नशिबात त्या ठिकाणी असेल तसं म्हणजे गल्लं जातं. हाती धरिता पाषाणा तो परी सवय करी सुवर्ण घराच्या दासी सिद्धी होना कल्पिले मात्र पुरविती. मग जर असणाऱ्या भगवंताची कृपा त्या ठिकाणी आपल्या मस्तकावर असेल तर आपण एखाद्या दगडाला हात लावला तर त्या आपल्या हाताला असणारा दगड आहे त्या दगडाचं सुद्धा सोनं झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. एवढंच नाही असणाऱ्या घरी आपण ज्याला दासी म्हणून आपण तिच्याकडून काम त्या ठिकाणी करून घेतो त्या दासीकडून सुद्धा आपल्याला मनाचं मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होतील. पण सुकृत आपला त्या ठिकाणी असावं लागतं. भगवंताची कृपा त्या ठिकाणी असावी लागते.
आणि जर आपल्या नशिबी सुकृतच नसल, सदा दुःखच त्या ठिकाणी असेल, तर ते दुःखही भोगण्याची पाळी आपल्यावर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यालाही न डगमगता तोंड त्या ठिकाणी आणि म्हणले द्यावं. कृपा करीला कमल दलाक्ष तरी अंगणीचे तरू होतील कल्पवृक्ष शत्रुते मित्र होती प्रत्यक्ष पूजा करुणा वंदिती. मग त्या ठिकाणी असणारी सरस्वती सांगू लागली, जर भगवंताची असणारी कृपाच म्हणजे त्या ठिकाणी जर साधकावर झाली, तर अंगणामध्ये असणारं म्हणजे साधं फुलाचं झाड त्या ठिकाणी लावलेलं असावं आणि त्याच्यावर भगवंताची आपल्या मस्तकावर कृपा त्या ठिकाणी व्हावी. तेच साधं फुलाचं झाड कल्पवृक्ष म्हणून त्या ठिकाणी म्हणजे निर्माण होईल आणि ते कल्पवृक्ष झाल्याबरोबर आपल्या मनाला जे वाटेल त्या मनाच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण करील. आजपर्यंत जे शत्रू आहेत हे शत्रू सुद्धा भगवंताची कृपा झाल्याबरोबर असणारे आपले मित्र म्हणून त्या ठिकाणी संगतीला येतील आणि आपलं असणारं चरण वंदन त्या ठिकाणी करतील. एवढं भगवंताच्या कृपेमध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. सावित्री आणि नारद मुनीला सांगू लागली, क्षणन लागता निर्धारे तृणगृहे होतील सुवर्ण मंदिरे नृप येऊन गृहादरे राखतील सर्वस्वे. अहो भगवंताची असणारी कृपा झाल्यावर काय होणं त्या साधकाला त्या ठिकाणी राहणार आहे. गवताच्या झोपडीत त्या ठिकाणी राहणारा, कुणाच्या घरात त्या ठिकाणी राहणारा साधक असावा आणि भगवंताची कृपा त्याच्यावर झाल्याबरोबर चांगल्या असणाऱ्या महालात त्या ठिकाणी येऊन राहील. कशाचं दुःख त्याला त्या ठिकाणी राहणार आहे. भगवंताची असणारी कृपा त्या ठिकाणी झाल्यावर सोन्याची घरं सुद्धा देण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या आणि हातात त्या ठिकाणी आहे. म्हणून एखादा भिकारी त्या ठिकाणी असला, त्या भिकाऱ्यावर भगवंताची कृपा त्या ठिकाणी झाली, तर त्या भिकाऱ्याच्या दारात राजा सुद्धा जाण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या कृपेमध्ये त्या ठिकाणी आहे. नारद म्हणे धन्य धन्य माझे तुझं आशीर्वचन तुझे हे मनोरथ पूर्ण मद्वेरे होतील पै. मग नारद मुनीने सांगितलं, ही सावित्री धन्य धन्य म्हणजे तुझे असणारे मनोविचार त्या ठिकाणी आहे आणि तुझ्या असणाऱ्या ह्या विचाराला पूर्णत्वाला नेण्याचं सामर्थ्य तुझ्या अंगी असावं. म्हणून माझं असणारं वरदान म्हणजे तुला त्या ठिकाणी आहे. माझ्या वरदानानं तुझं असणारं सर्व मनोरथ म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण होतील. एवढं माझं असणारं वरदान तुला त्या ठिकाणी लाभो. अशा प्रकारे नारद मुनीनं आणि सावित्रीला वरदान म्हणजे दिलं. यावरी विष्णूना वंदना तत्काल पावला अंतर्धान अशोपती कन्या घेऊन तयावना प्रती पातला. मग एवढा असणाऱ्या त्या सावित्रीला म्हणजे नारद मुनींनी असणाऱ्या विष्णू भगवंताच्या नाभी कमलातून उदयाला आलेले ब्रह्मदेव आणि त्या ब्रह्मदेवाचा असणारा मानस मुलगा असणारा त्या ठिकाणी नारद मुनी यांनी असणाऱ्या ह्या सावित्रीला वरदान त्या ठिकाणी दिलं आणि आपलं असणारं अंतर्धान तिथं असणारे गुप्त त्या ठिकाणी झाले आणि आपल्या असणाऱ्या कार्याला त्या ठिकाणी गेले. तिकडं असणाऱ्या जो सावित्रीचा वडील त्या ठिकाणी अश्वपती नावाचा राजा होता, त्यानं आपल्या असणाऱ्या मुलीला घेतलं आणि वनाच्या दिशेनं निघू लागले. त्याच्या पदा देखून डोळा अशोपती सद्गत झाला जुमसेना म्हणे या अंधाला मावळला भाग्य सूर्या. मग समोर असणारा म्हणजे अश्वपती राजा सावित्रीला हाताला धरलेला आहे. वनामध्ये जिथं सावित्रीनं असणाऱ्या सत्यवानाला बघितलं त्या ठिकाणी घेऊन आपल्या वडिलांना त्या ठिकाणी गेली. डोळ्याला समोर सत्यवान त्या ठिकाणी बघितला, दुमत्सेन राजा त्या ठिकाणी बघितला आणि त्या दोघांची अवस्था त्या ठिकाणी ह्या अश्वपती राजानं बघितली. अंतकरण कळवळलं गेलं, मनाच्या ठिकाणी दुःख झालं, सदगत अंतकरण अश्वपती राजाचं त्या ठिकाणी झालं आणि त्याच वेळेस असणारं त्या ठिकाणी अश्वपती राजानं त्या दुमत्सेन राजाला बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणजे तुमचा असणारा मुलगा सत्यवान, या सत्यवानाला माझी असणारी मुलगी सावित्री आणि त्या ठिकाणी देणार आहे. ही तंबूत माहिती अश्वपतीनं त्या ठिकाणी सांगितली आणि अश्वपतीचं बोलणं दुमत्सेननं त्या ठिकाणी ऐकलं गेलं आणि त्या ठिकाणी राजाला आनंद झाला त्या दुमत्सेनला आणि दुमत्सेन बोलू लागला, आज असणारा अंधार रूपी सूर्य त्या ठिकाणी मावळला गेला आणि ह्या अंधार रूपी सूर्य मावळून अंधारातून असणारा त्या ठिकाणी म्हणजे प्रकाशाकडे जाणारा जो असणारा सूर्य आहे त्या ठिकाणी, हा आज सूर्य त्या ठिकाणी उजळला गेला. म्हणून माझं असणारं भाग्य आज उदयाला त्या ठिकाणी आलं. असा असणारा दुमत्सेन राजा बोलू लागला. आम्हा सावदशा संपूर्ण तुझे न बैसे कदा मन हे कन्या सुलक्षणा देईने येऊन आणि कवर
मग दुमत्सन राजा सांगू लागला, हे अश्वपती राजा, अरे आमच्या ह्या असणाऱ्या पाचवीला पुजलेली ही अवदशा आहे किंवा हे दुःख आमच्या नशिबी त्या ठिकाणी आलेलं आहे. आम्हाला खायला प्यायला काय नाही, आम्ही मिळणारी कंदमुळं असणारं खाऊन म्हणजे पोटाची भूक त्या ठिकाणी भागवतो. एवढं दुःख दारिद्र्य आमच्या नशिबी त्या ठिकाणी आहे. आणि तुझी एवढी असणारी राजाच्या महालात वाढणारी मुलगी, सुलक्षण मुलगी त्या ठिकाणी, एवढी सुकुमार असणारी, लावण्याची खाण असणारी मुलगी आहे. आणि ही आमच्यासारख्या दरिद्र्याला देऊन काय म्हणजे त्या ठिकाणी उपयोग आहे? सरळ म्हणजे आमच्यासारखं दुःख म्हणजे तुलाही भोगावं त्या ठिकाणी लागल. म्हणून म्हणजे या सत्यवानाला तुझी मुलगी देण्यापेक्षा दुसरा सुंदर असा वर त्या ठिकाणी शोधून त्याच्या स्वाधीन म्हणजे तुझी असणारी मुलगी कर, असं दुमत्सन राजानं अश्वपती राजाला सांगितलं. राव म्हणे कन्येचा निर्धारा, वरुण दिशेचा उगवेल मित्रा, हेही गडेला परिमीवर, दुसरा नावरी निर्धारे. मग असणाऱ्या अश्वपती राजानं दुमत्सन राजाला त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. राजा म्हणजे माझ्या असणाऱ्या मुलीचा एक पक्का निर्धार आहे त्या ठिकाणी, की मी ह्या असणाऱ्या सत्यवानाशिवाय दुसरा मुलगाच त्या ठिकाणी म्हणजे बघणार नाही. आणि ह्या सत्यवानाशिवाय दुसरे सगळे पुरुष मला असणाऱ्या वडिला समान, भावा समान, मुला समान त्या ठिकाणी आहेत. एखाद्या वेळेस असणारा म्हणजे पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला त्या ठिकाणी उगवल, पण ही सावित्री असणाऱ्या सत्यवानाशिवाय दुसऱ्याला त्या ठिकाणी वरणार नाही. एवढा ठाम निश्चय आणि माझ्या मुलीनं मध्ये त्या ठिकाणी आणि केलेला आहे. मग पाहुन या सुदिना, राहायला विले तेथे लग्न, 4 दिवस संपादुना, दिदले अंदना बहुतची. मग ज्या वेळेस या सावित्रीचा ठाम निर्णय आहे, सत्यवानाशिवाय दुसरा कोणीही त्या ठिकाणी वरून घ्यायला तयार त्या ठिकाणी नाही, हे असणाऱ्या दुमत्सन राजाला कळालं. दुमत्सन राजानं लगेच अश्वपती राजाला आपला असणारा होकार त्या ठिकाणी दिला. दोघांची मान्यता झाली, लग्न पक्क त्या ठिकाणी केलं. लगेच अश्वपती राजानं आपल्या मुलीचा, कन्येचा विवाह सोहळा त्या ठिकाणी आरंभ म्हणजे केला. अनेक प्रकारचं असणारं भेट वस्तू आणि या असणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी म्हणजे अश्वपती राजानं दिल्या. कन्या ठेवून त्यापाशी अश्वपती गेला सोनगरासी, सावित्री व्रतार सेवेसी, दिवसनीची सादर. मग लग्न सोहळा त्या ठिकाणी उरकला गेला. सावित्रीला सत्यवानाच्या स्वाधीन त्या ठिकाणी केलं. आणि या वनामध्ये जिथं असणारा दुमत्सन राजा, त्याची पत्नी आणि असणारा सत्यवान राहत होते, तिथं ही सावित्रीला त्या ठिकाणी अश्वपती राजानं सोडलं. राजा आपल्या असणाऱ्या महालाकडे त्या ठिकाणी आला आणि या असणाऱ्या अरण्यामध्ये सत्यवानाच्या सेवेमध्ये, आपल्या पतीच्या सेवेमध्ये आणि सावित्री निमग्न म्हणजे झाली. सासू सासरा व्रतारा यांचे सेवेसी परम तत्पर, हे तप खरदर आचर तेव्हा सावित्री. मग एवढ्या घोर वनामध्ये असणाऱ्या गवताच्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी राहायचं. आंधळा असणारा पती त्या ठिकाणी असणारा सत्यवान आहे, अखंड त्याच्या सेवेमध्ये लीन त्या ठिकाणी झालेले आहे. आणि पतीच्या सेवेबरोबर सासू सासऱ्याची अखंड सेवाही त्या ठिकाणी करू लागलेली आहे. पाय चोपायचं नाही असणारं कसलंही दुःख आपल्या सासू सासऱ्याला त्या ठिकाणी होऊ द्यायचं नाही. एवढा नेमधर्म पाळून त्या असणाऱ्या पतीच्या, सासू सासऱ्याच्या सेवेमध्ये आणि अखंड आपलं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावू लागलेली आहे. स्त्रियास साधना हेच थोरा, आपुला पती तोच ईश्वरा, सेवा करावी सादरा, तुझ्या विचारा नसावा. म्हणून ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात, स्त्रियाला मुख्य साधन असणारा पती त्या ठिकाणी आहे. पती हाच असणारा परमेश्वर त्या असणाऱ्या स्त्रीचा त्या ठिकाणी असतो. म्हणून म्हणजे आपला असणारा पती जो आहे तो ईश्वर भगवंत त्या ठिकाणी मानावा आणि अतिशय आदरानं पतीची सेवा त्या ठिकाणी करावी. असणाऱ्या स्त्रीच्या मनामध्ये पती शिवाय दुसरा विचार त्या ठिकाणी आणि म्हणजे येऊ नये. सगळ्यांचे अन्याय सोसुना, दासदासीचे राखी म्हणा, अवघिनी झाल्या करिशयना, सर्वाधी जागी होय. आणि असणारी जी पतिव्रत्य जपणारी जी असणारी स्त्री आहे त्या ठिकाणी, ही स्त्री कशी असणार, सगळे जरी आपल्यावर अन्याय त्या ठिकाणी होत असेल तर त्या अन्याय सहन करण्याचं सामर्थ्य त्या पातिव्रत्या स्त्रीच्या अंगी त्या ठिकाणी असावं लागतं. कितीही दासदासीवर संकट त्या ठिकाणी आले, ते दासदासीचं संकट निवारण त्या ठिकाणी करावं. दासीचं सुद्धा मन त्या ठिकाणी राखावं आणि तिला सुद्धा मान त्या ठिकाणी द्यावा. आणि घरामध्ये सगळे असणारे करते, पुरुष असो स्त्री असो,
ती झोपल्याशिवाय असणाऱ्या पातिव्रत्य स्त्रीनं त्या ठिकाणी कवा झोपायचं नाही. आणि ही सगळी मंडळी उठायच्या अगोदर पातिव्रत्य ते स्त्रीनं आणि सकाळच्या प्रहरी सगळ्याच्या अगोदर म्हणजे त्या ठिकाणी उठावं. 4 प्रहर रात्र स्वयं तळहाती भ्रताराचे पाये, पतीने आग्रह करिता पाहे, निद्रा करिता क्षणभरी. मग ही रात्र ही 4 प्रहराची रात्र आहे त्या ठिकाणी. पण 4ही प्रहारात म्हणजे नित्य आपल्या असणाऱ्या पतीच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी निमग्न झालेले आहे. कसलाही आळस नाही, कसलंही दुःख त्या ठिकाणी चेहऱ्यावर नाही. 4ही प्रहर असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्या पतीचं पाय त्या ठिकाणी चोपू लागलेले आहे, हात त्या ठिकाणी चोपू लागलेले आहे. आणि ही 4ही प्रहारात त्या ठिकाणी एवढं कार्य सेवा करत असताना जर पतीला त्या ठिकाणी किंवा पतीनं सांगितलं गेलं की आता असणारी सावित्री बास त्या ठिकाणी करून थोडा असणारा डुकला त्या ठिकाणी घे, थोडं झोप म्हणून सांगितलं तरच असणारी आपल्या सेवेतून बाजूला होऊन ते असणारा त्या ठिकाणी झोपायचे. म्हणजे पतीच्या आज्ञेशिवाय सेवा त्या ठिकाणी बंद करत नव्हती. एवढं पातिव्रत्य आणि ही असणारी सावित्री जपत होती. दरिद्री हो वृद्ध भ्रतारा, दीर्घरोगी दुःखे चर्चरा, द्रव्यन जोडी क्रूर, परीन कंटाळे पतिव्रता. मग आपला असणारा व्रतार त्या ठिकाणी, आपला असणारा जो पती आहे त्या ठिकाणी, ही पूर्ण आयुष्यभर त्याच्या असणाऱ्या नशिबी दरिद्री त्या ठिकाणी असली किंवा किती बी असणारा अवघड दुर्धर असणारा रोग त्याच्या असणाऱ्या शरीराला त्या ठिकाणी जरी लागलेला असला किंवा असणारा पती द्रव्याविन त्या ठिकाणी सतत असणारा त्या ठिकाणी दरिद्रीमध्ये गांधून गेलेला आहे, तरी एवढ्या संकटाला एवढ्या दुःखाला कसलीही न कंटाळणारी त्या ठिकाणी सरस्वती होती. कशाचंही दुःख त्या ठिकाणी मानत नव्हती. आलेल्या परिस्थितीला त्या ठिकाणी आनंद मानणारी अशी ही सावित्री आणि त्या ठिकाणी म्हणजे होती. सेवा करी घडोघडी, म्हणे जितकी पडे तितकी थोडी, शरीर पोषणी आवडी, सर्वही सोडी सती ते. मग फक्त तिच्या मनामध्ये एकच विचार होता, आपलं जे कार्य ही असणाऱ्या पतीची सेवा करणं, सासू सासऱ्याची सेवा करणं हेच श्रेष्ठ त्या ठिकाणी मानत होती. जेवढं मी कार्य त्या ठिकाणी केलं पडलं ते कार्य परिपूर्ण आनंदाने त्या ठिकाणी करायचं. पतीची सासू सासऱ्याची सेवा त्या ठिकाणी करायची. जरी अंगावर असणाऱ्या दगडा एवढं ओझ जरी दुःखाचं त्या ठिकाणी पडलं तरी ते दुःख त्या ठिकाणी न मानणारे, सदा आनंद त्या ठिकाणी बघणारे आणि सासू सासऱ्याच्या पतीच्या सेवेमध्ये रममान त्या ठिकाणी होणारे अशी ही सावित्री. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. पिता वृद्ध दारिद्र्य भ्रतारा, अक्षर गाय अनाथ प्रेत संस्कार, अंध पांगुळा मुखे बधिरा, यांसी पाळिता हरितुष्टे. म्हणून ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगताय, आपल्या घरामध्ये आपला असणारा वडील असो, सासू असो, सासरा असो, जरी वयोमानानुसार वृद्ध त्या ठिकाणी झाली, म्हातारपण त्यांना त्या ठिकाणी आलं किंवा आपला असणारा पती आहे त्या असणाऱ्या परिस्थितीमध्ये अखंड दारिद्र्यामध्ये त्या ठिकाणी गांजून गेलेला आहे, तर किंवा मध्ये असणारे दारामध्ये गाय त्या ठिकाणी असावी आणि ती गाय म्हणजे त्या ठिकाणी जरी दूध त्या ठिकाणी देत नसले, भाकर गाय जरी असली तिची सेवा करावी, वृद्ध आईबापाची सेवा करावी, सासू सासऱ्याची सेवा करावी, दरिद्री असणाऱ्या पतीची सुद्धा सेवा त्या ठिकाणी करावी किंवा असणारा एखादा अनाथ त्या ठिकाणी म्हणजे माणूस असावा, त्याला कोणच वारस त्या ठिकाणी नाही आणि अचानक तो मरण त्या ठिकाणी पावला, त्याचे अंत्यसंस्कार म्हणजे त्या ठिकाणी आपण करावे, अनाथाचे प्रेत संस्कार सुद्धा त्या ठिकाणी करावे. एखादा अनाळ पांगळाय त्या ठिकाणी किंवा असणारा बधीर त्या ठिकाणी आहे, त्याची जर सेवा त्या ठिकाणी केली, त्या आंधळ्याचे काठी त्या ठिकाणी बनलं गेलं, असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी बधिराचं कान होऊन त्या ठिकाणी जर आपण तत्परता त्या ठिकाणी दाखवली गेली तर म्हणजे त्याला असणारा भगवंत त्या साधकावर तुष्टमान त्या ठिकाणी होतं, त्या साधकाला कसलंही दुःख त्या ठिकाणी देत नाही. एवढं म्हणजे श्रेष्ठ कार्य आणि त्या ठिकाणी आणि म्हणजे सगळ्याचं करावं. वेताभूत गुरुचे सेवन, दारिद्र्य ब्राह्मणांचे कुटुंब पालन, दरिद्र्याचे करिता लग्न, हरितुष्टे त्यावरी. अजून भगवंताची कृपा त्या ठिकाणी कुणावर म्हणजे होते, आपला असणारा गुरु त्या ठिकाणी असावा, सद्गुरु त्या ठिकाणी असावा
आणि तो कुठल्या तरी संकटात त्या ठिकाणी आहे, दुःखामध्ये त्या ठिकाणी, दुःखाच्या गर्तेत त्या ठिकाणी पडलेला आहे. त्या गुरुला असणारं त्या ठिकाणी दुःखातून बाहेर काढावं, त्या गुरुची सेवा त्या ठिकाणी करावी, किंवा असणाऱ्या दरिद्रीमध्ये एखाद्या ब्राह्मणाचं कुटुंब त्या ठिकाणी गांजू लागलेलं आहे, त्याला खायला प्यायला काही त्या ठिकाणी मिळत नाही, त्या असणाऱ्या ब्राह्मणालाही खायला प्यायला त्या ठिकाणी घालावं, किंवा एखादा म्हणजे असणारा दरिद्री त्या ठिकाणी असावा आणि त्याला असणाऱ्या 1-2 मुली त्या ठिकाणी असाव्या, त्याच्या ऐपत त्या मुलीचं लग्न करण्याची त्या ठिकाणी नसावी. तिथं आपण त्या ठिकाणी धावत जावं, त्या दरिद्र्याच्या मुलीचं लग्न त्या ठिकाणी करून द्यावं, त्याच्यावर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. असो ते पतिव्रता नारी व्रतराधी भोजन न करी श्रद्धासुत्तमा फळे निर्धारी न बक्षीचा पती विनय. मग असं म्हणजे असणारं एवढं म्हणजे कार्य त्या ठिकाणी केलं की भगवंताची कृपा दृष्टी झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. तसं एक ग्रंथकर्ते सांगू लागले, ही असणारी सावित्री तशी म्हणजे पतिव्रतेमध्ये श्रेष्ठ असणारी त्या ठिकाणी ही स्त्री होती आणि आपल्या पतीशिवाय त्या ठिकाणी एक अन्नाचा कण सुद्धा त्या ठिकाणी घेत नव्हती. किती बी असणारी त्या ठिकाणी अमृता सारखी असणारी फळं त्या ठिकाणी आली तरी पती सोडून त्या ठिकाणी काही खात नव्हती. आधी पतीला त्या ठिकाणी द्यायचं, नंतर आपण त्या ठिकाणी खायचं. पतीला भोजन घातल्यानंतर आपण त्या ठिकाणी भोजन करायचं. एवढी सावित्री आणि त्या ठिकाणी मध्ये कार्य करत होती. रामासी जाता व्रतारा न सेवी उत्तमा वस्त्रालंकार दर्पण न पाहे अवरात्र चिंता मानसी पतीची. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे घराच्या असणारा आपला पती म्हणजे त्या ठिकाणी घराकडे जरी त्या ठिकाणी यायला उशीर त्या ठिकाणी लागला तर त्याच्या असणाऱ्या चिंतेमध्ये त्या ठिकाणी राहायचं, किंवा आपला पती सोडून आरशात सुद्धा म्हणजे कवा त्या ठिकाणी बघितलं नाही, आरशात सुद्धा त्या ठिकाणी कवा बघायचं नाही, किंवा उत्तम प्रकारचे वस्त्र अलंकार त्या ठिकाणी परिधान म्हणजे करायचे नाही. आपला पती दारिद्र्यात आहे, मग आपण काय त्या ठिकाणी असणारे रत्नजडीत असणारे अलंकार त्या ठिकाणी परिधान करावे, काय म्हणून आरशामध्ये आपलं मुख त्या ठिकाणी पाहावं. म्हणून ती असणाऱ्या पतीशिवाय म्हणजे सर्व काही तुच्छ आणि त्या ठिकाणी म्हणजे मानत होती. चारजारिणीचा संगण धरी परवस्त्र नेसे निर्धारी न्याळूनी क्षणभरी परपुरुषा न पाहे. किंवा असणारी संगत त्या ठिकाणी करायची म्हणलं तर वाईट वृत्तीच्या संगतीला त्या ठिकाणी कवाच म्हणजे लागत नव्हती. कुणाच्या वाईटाची मैत्रीण त्या ठिकाणी करायची नाही, किंवा असणाऱ्या दुसऱ्या स्त्रीचं वस्त्र त्या ठिकाणी आपण घ्यायचं, दुसऱ्याची साडी घ्यायची ना आपण त्या ठिकाणी नेसायची, असंही म्हणजे त्या ठिकाणी कवा करत नव्हती. जरी असणारी फाटकी साडी अंगावर त्या ठिकाणी असत तर त्याच अवस्थेत त्या ठिकाणी राहायची, पण दुसऱ्याची साडी त्या ठिकाणी नेसत नव्हती. किंवा असणारा म्हणजे कुणाच्याही असणारा परपुरुषी बाजूने त्या ठिकाणी चालला तर त्याच्या असणाऱ्या शरीराकडे कवाच म्हणजे डोळं लावून त्या ठिकाणी बघायचं नाही. एवढं पातिव्रतेमध्ये प्रवीण असणारी आणि सावित्री त्या ठिकाणी राहू लागलेली आहे. एकांत जरी निसंगा पडदनी विना न दोई अंग परमपुरुषार्थी अभंग पतीचा फुला भावित. मग जरी एकांताच्या ठिकाणी कवा वेळ त्या ठिकाणी आली आणि परपुरुष जरी त्या ठिकाणी दिसला गेला तरी पती हाच परमेश्वर त्या ठिकाणी मानायचा. त्या पुरुषाकडे एक वाकडी नजर सुद्धा म्हणजे एक क्षण सुद्धा त्या ठिकाणी आणि पाडू देत नव्हती. परकरी निद्रा न करी एकली मार्ग न चाले क्षणभरी क्रीडा समयीचा विनोद करी पतीचे मना पावनी. मग असणारा एखाद्या वेळेस आपला पती त्या ठिकाणी घरी सोबतीला त्या ठिकाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या घरी त्या ठिकाणी जाऊन झोपणं हे बी तिला त्या ठिकाणी म्हणजे पसंत नव्हतं. कवा म्हणजे असणाऱ्या दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपावं म्हटलं तर त्या ठिकाणी जात नव्हती, किंवा पती सोडून मार्गक्रमण एकटीनं कवा त्या ठिकाणी केलं नाही. आणि संध्याकाळच्या वेळेला जर पती घरी त्या ठिकाणी कामावून आला त्याच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी त्याला जे आवडेल तेच त्या ठिकाणी बोलायचं. एवढं कार्य त्या ठिकाणी आणि सावित्री करू लागलेली आहे. गुणसहिता ते परमचतुरा निज मने मोहित प्राणेश्वर पती कार्या दक्ष गुण गंभीरा साध्य साधना भव जाणे. मग त्या ठिकाणी असणारी गुण गंभीर त्या ठिकाणी असणारी आणि आपल्या कौशल्यामध्ये चतुर त्या ठिकाणी ही असणारी सावित्री त्या ठिकाणी होती. निज मनानं संपूर्ण काही सर्व
सर्वस्व आपला आहे ते म्हणजेच असणारा पती त्या ठिकाणी आहे. पती हाच आपला असणारा प्राणेश्वर आहे, आपला असणारा ईश्वर आहे त्या ठिकाणी. हाच भाव त्या ठिकाणी मनामध्ये धरून अखंड पतीच्या सेवेमध्ये आणि त्या ठिकाणी मग्न म्हणजे झालेली आणि सावित्री. दूर गेल्या प्राणनाथ सर्व भोगांचे धरी व्रत 5 दिवसापर्यंत रजस्वला दृष्टी न पडे. मग त्या ठिकाणी असणारा जरी आपला असणारा पती म्हणजे दूर देशाला त्या ठिकाणी गेला, काही कामानिमित्त आपल्यापासून दूर त्या ठिकाणी गेला, तिथं असणाऱ्या सगळे जे काही भोग आहे त्या ठिकाणी जे काही असणारे अलंकार घालणं, सुंदर साडी त्या ठिकाणी घालणं, केस विंचरणं, आरशात त्या ठिकाणी पाहणं, हे जे भोग आहेत हे सगळे भोग त्या ठिकाणी तुच्छ मानत होती. पती शिवाय असणारं त्या ठिकाणी राहत नव्हती. कसं असणारं, ज्या वेळेस असणाऱ्या रजस्वला स्त्रिया त्या ठिकाणी असाव्या आणि ज्या असणाऱ्या स्त्रिया 4 दिवस आपल्या पतीकडे त्या ठिकाणी डुंकून सुद्धा बघत नाही किंवा पती सुद्धा त्या रजस्वले स्त्रीकडे त्या ठिकाणी पाहत नाही, तसं आपला पती जवळ नसताना सगळ्या भोगाला आणि त्या ठिकाणी म्हणजे दूर करत होती. भ्रतराची प्रीती जे ठाई तिचा स्नेह तिकडेची पाही पती द्वेषी साही त्या ते प्रीती करीना. मग जी आपल्या असणाऱ्या पतीची आवड कशात आहे त्या ठिकाणी, ती पतीची आवड साध्य त्या ठिकाणी करणं किंवा पतीच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी कार्य करणं. ज्याच्यात आवड पतीच्या त्याच्यातच आवड आपलीही त्या ठिकाणी दाखवायची आणि पतीचा द्वेष तिरस्कार त्या ठिकाणी कवाही म्हणजे न करणारी त्या ठिकाणी, जसं पतीला वाटेल तसं कार्य त्या ठिकाणी करणारे, अशा प्रकारची ही श्रेष्ठ आणि म्हणजे सावित्री होती. जारदारिणी येऊन दे घरा आपण न जाई त्यांच्या मंदिरा संगे नसता भ्रतारा विवाह यात्रे नव जाय. मग जे असणाऱ्या कुत्सित विचाराचे त्या ठिकाणी असावे, ज्या जारीने असावे, वाईट विचार त्या ठिकाणी सांगणाऱ्या स्त्रिया असाव्या, त्यांची संगत कवाच त्या ठिकाणी करत नव्हती आणि त्या दुष्ट दुराचारी असणाऱ्या स्त्रीला आपल्या घरी कवा त्या ठिकाणी आणायचं नाही, त्यांच्या घरी कवा या ठिकाणी जायचं नाही, एवढा नियम तिच्या त्या ठिकाणी होता. कुणाचा असणारं लग्न सोहळा त्या ठिकाणी काही कार्यक्रम त्या ठिकाणी असला, पती असला तरच त्या ठिकाणी जायचं, नाहीतर अन्यथा पतीशिवाय त्या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमाला कोणाच्याही दारात आणि सावित्री जात नाही. पतीच्या गुण लपविता कीर्तीचा गुण वर्णिता पतीच्या आयुष्यावित्त कळवणे दी कोण ते. मग एखाद्या वेळेस काही असणाऱ्या पुरुषाच्या किंवा आपल्या पतीच्या असणाऱ्या गुणामध्ये अवगुण त्या ठिकाणी असतात. मग हे अवगुण आपल्या पती असाय तसाय त्या ठिकाणी पतीला दुसऱ्याच्या घरी जाणं, पतीविषयी नावं त्या ठिकाणी ठेवणं किंवा पतीच्या अवगुणाचं प्रदर्शन दुसऱ्याच्या दारात त्या ठिकाणी करणं, हेही तिला त्या ठिकाणी म्हणजे असणारं पटत त्या ठिकाणी नव्हतं. पतीचा किंचितही असणारा द्वेष त्या ठिकाणी करत नव्हती आणि असणाऱ्या पतीकडं असणारा जरी पैसा त्या ठिकाणी नसला किंवा पतीकडून कशाची कमतरता त्या ठिकाणी वाचली तरी ती कमतरता दुसऱ्याजवळ जाऊन आणि कवाही म्हणजे त्या ठिकाणी बोलत नव्हती. भ्रताराचा प्रिय निर्धारी त्या त्या गोष्टीचा साक्षेप करी अंतर्बाह्य अहोरात्री तिरस्कार नसे तिथे. मग आपल्या असणाऱ्या पतीला काय त्या ठिकाणी आवडतं किंवा पतीची इच्छा काय आहे त्या ठिकाणी, ही पतीची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आपलं सर्वस्वपणाला त्या ठिकाणी लावत होती किंवा पतीच्या मनाचा असणारी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण कवाच त्या ठिकाणी राहू नये म्हणून रात्रंदिवस कष्ट त्या ठिकाणी करायचं आणि आपल्या पतीचा तिरस्कार कसलाच म्हणजे त्या ठिकाणी करत नव्हती. पतीच्या मनातीला सर्व जाणे स्वामीवर रुसू नये कधी नेणे भ्रतार मारिता हसतेची म्हणे कर तुमचे दुखती पै. मग असणाऱ्या सत्य पतिव्रतेचं असणारं लक्षण त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगत असताना सांगू लागलेले आहे. आपल्या असणाऱ्या पतीच्या मनातील म्हणजे सगळं ओळखणारी स्त्री त्या ठिकाणी असावी. पतीचं मन आता काय त्या ठिकाणी बोलणार आहे किंवा मनात काय आहे हे जाणावं म्हणजे असणाऱ्या पतिव्रते स्त्रीनं त्या ठिकाणी आपल्या पतीवर, आपल्या स्वामीवर, आपल्या मालकावर कवाच म्हणजे त्या असणाऱ्या स्त्रीनं म्हणजे रुसायचं नाही आणि कवाच म्हणजे त्याच्या मनाविरुद्ध त्या ठिकाणी मागायचं नाही. जर काही असणारा म्हणजे त्या ठिकाणी अपव्यय घालला गेला, भांडण तंटा त्या ठिकाणी लागला
आणि पती मारत असताना किंवा पती बोलत असताना त्याला प्रत्युत्तर कवाई त्या ठिकाणी देऊ नये, किंवा पतीचा मार खात असताना दुःख मध्ये त्या ठिकाणी मानू नये. उलट त्या असणाऱ्या पतीला आपण हसतच त्या ठिकाणी सांगावं की मालक मारायचं बंद करा, तुमचा हात दुखल. न घेता व्रताराची आज्ञा कोण एक व्रत नेम करीना, आचार्य ती आयुष्य वर्धना पतीचे वावया निर्धारे. मग असणाऱ्या पतीच्या आज्ञेशिवाय कुठलंच कार्य त्या ठिकाणी करत नव्हती. पतीची आज्ञा झाली तरच कार्य त्या ठिकाणी करायचं, नेम धर्म त्या ठिकाणी करायचा. पतीच्या आज्ञेशिवाय कुठलंही व्रत नेम त्या ठिकाणी करत नव्हती. आपल्या पतीचं आयुष्य वर्धन, आयुष्य कसं त्या ठिकाणी वाढल याच्यासाठीच असणारा प्रयत्न आणि सरस्वती त्या ठिकाणी करत होती, जेणेकरून आपल्या पतीचं असणारं त्या ठिकाणी म्हणजे आयुष्य वर्धमान त्या ठिकाणी व्हावं. याच्यासाठी सर्वस्व आणि पणाला असणारी सावित्री आणि लावू लागलेली आहे. व्रतार दूरा गेली अजाना त्यास प्रियते न बक्षी आपण, नाना वस्त्र भोग भूषण सतीसना गमे कदाही. मग असणारा पती दूर काही कारणाने त्या ठिकाणी गेलेला असावा आणि आपल्याजवळ पती त्या ठिकाणी नाही आणि आपल्याला आपल्या आवडीची वस्तू त्या ठिकाणी आणावी वाटली किंवा खावी त्या ठिकाणी वाटली, तर ती वस्तू असणारा पती दूर जरी गेला तरी आपल्या मनाला जी वस्तू आवडली ती वस्तू सेवन त्या ठिकाणी करत नव्हती. पती शिवाय काहीही त्या ठिकाणी खात नव्हती किंवा असणारं त्या ठिकाणी काही वस्त्र म्हणजे सुंदर असं वस्त्र त्या ठिकाणी परिधान करायचं आणि आपल्याला कार्यक्रमाला त्या ठिकाणी जायचं, पण पती घरामध्ये त्या ठिकाणी नाही. तर पती नसल्यामुळं सगळ्यावर पाणी त्या ठिकाणी सोडत होती. आपल्या इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी म्हणजे पती शिवाय त्या ठिकाणी कशाचाही विचार त्या ठिकाणी करत नव्हती. म्हणून म्हणजे कसलं वस्त्र त्या ठिकाणी, वस्त्राचा भोग घेणं, खाण्याचा भोग त्या ठिकाणी घेणं, अलंकार घालणं ही तिला पतीशिवाय सगळं तुच्छ म्हणजे त्या ठिकाणी वाटत होतं. धनधान्य वस्त्रालंकार व्रतारास नवचे अनुमात्र, असून नाही मनने निर्धार प्राणांताही घडेना. मग त्या ठिकाणी घरामध्ये असणारं धन धान्य वस्त्र अलंकार त्या ठिकाणी जरी कमतरता त्या ठिकाणी वाचली तरी पतीला कवा त्या ठिकाणी दोष देत नव्हती किंवा त्या वस्त्र अलंकाराचा असणारा जो उपभोग त्या ठिकाणी घ्यायचा तो भ्रताराशिवाय पतीशिवाय त्या ठिकाणी घेत नव्हती. आणि कवा असणारं घरात त्या ठिकाणी असलं कोण मागायला आलं तर असताना नाही कवा त्या ठिकाणी म्हटले नाही आणि नसलं तरी नाही म्हणून त्या ठिकाणी कवा कुणाला आपलं घराचं त्या ठिकाणी सांगत नव्हती किंवा असणाऱ्या पतीचा असणारा अवगुण त्या ठिकाणी आणि दुसऱ्या जवळ म्हणजे कवाचं वर्णन करत नव्हते. अशी असणारी सावित्री. काही एका संकट व्यथा कदन गाली प्राणनाथा, पती आनंद रूप असता आपण सुख मानित असे. आणि एखादं असणारं दुःख म्हणजे आपल्याला जरी त्या ठिकाणी झालं किंवा एखादं संकट आपल्यावर त्या ठिकाणी आलं तर ते आपल्याला जे वाटतंय ते दुःख वाटतंय किंवा जे संकट आलंय ते संकट पतीला कवाही त्या ठिकाणी सांगत नव्हती. आपलं संकट सांगितलं, आपलं दुःख त्या ठिकाणी सांगितलं तर आपल्या पतीचं अंतःकरण त्या ठिकाणी दुखावल, पतीला असणारा चिंता त्या ठिकाणी वाटल. म्हणून आपलं संकट दुःख व्यथा त्या ठिकाणी सांगत नव्हते आणि असणारं सर्व काही जरी दुःख त्या ठिकाणी असलं त्या दुःखामध्ये सुद्धा असणाऱ्या पतीकडे पाहून आनंद त्या ठिकाणी मानत होते. पती आनंदी तरच आपण त्या ठिकाणी आनंदी असा भाव आणि सत्य असणाऱ्या सावित्रीच्या मनामध्ये होता. व्रतारा होया व्यथा भारी अन्न न घे उपवास करी, नाना वस्तू निर्धारी मन त्यावरी नसे तिचे. मग असणारा पती त्या ठिकाणी आजारपण त्या ठिकाणी आलं, आजारी पडला किंवा असणाऱ्या दुःखात संकटात त्या ठिकाणी आपला पती पडलेला आहे. मग पती असणाऱ्या दुःखात किंवा संकटात त्या ठिकाणी असताना कसल्याही अन्नाचा कल ही सावित्री त्या ठिकाणी घेत नव्हती. जोपर्यंत आपला पती दुःखात आहे तोपर्यंत उपवास त्या ठिकाणी करायचा. नाना प्रकारच्या वस्तूचा असणारा जरी निर्धार त्या ठिकाणी वाटला किंवा जरी वस्तू त्या ठिकाणी आवडल्या आणि आपला पती त्या ठिकाणी दुःखात आहे त्या आवडलेल्या वस्तूचा सुद्धा त्याग त्या ठिकाणी करत होते आणि पतीच्या असणाऱ्या दुःखामध्ये आनंद कसा त्या ठिकाणी मिळेल याच असणारं स्वप्न बघत राहणारी सत्य पतिव्रता असणारी आणि सावित्री होते. व्रताराचे स्वरूप लिहून दूर गेली पाये विलोकून, अन्न न घे तीर्थाविना पादुका पूजन
मग असणारा भरदार आपला असणारा पती त्या ठिकाणी बाहेर म्हणजे असणारा फिरायला त्या ठिकाणी गेला किंवा कामानिमित्त त्या ठिकाणी बाहेर गेला. अखंड डोळ्यासमोर आपल्या असणाऱ्या पतीचं स्वरूप त्या ठिकाणी पाहायचं आणि असणारा दूर देशाला त्या ठिकाणी गेला. फक्त आपल्या असणाऱ्या पतीच्या स्वरूपाचं असणारं चिंतन त्या ठिकाणी करायचं. पती नाही म्हणून तीर्थयात्रेला सुद्धा कवा त्या ठिकाणी जायचं नाही किंवा पती नाही म्हणून तीर्थयात्रेच्या ठिकाणी जायचं ना असणारं त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं अन्न भोजन म्हणून त्या ठिकाणी घ्यायचं हेही त्या ठिकाणी करत नव्हते. जोपर्यंत आपला पती आपल्या जवळ त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत त्या असणाऱ्या पतीच्या जे असणाऱ्या पादुका आहेत त्या ठिकाणी त्या पादुका जवळ घेऊन त्याचं पूजन मनोभावे आणि अखंडपणे सरस्वती करत होते. ऐशी उत्तम गुणखानी पतीचा वेद लावी म्हणी जागृती सुषुप्ती स्वप्नी नवची काही दयाते. मग अशी ही असणारी गुणगंभीर असणारी लावण्याची खाण असणारी सावित्री त्या ठिकाणी होती. अखंड असणाऱ्या त्या ठिकाणी फक्त पतीचाच वेद मनाला त्या ठिकाणी लागलेला. पतीशिवाय दुसरं काहीही त्या ठिकाणी नाही. पतीचं असणारं त्या ठिकाणी म्हणजे आनंद असू द्या असणारं दुःख त्या ठिकाणी असू द्या सगळं म्हणजे त्या ठिकाणी जाणणारी आणि पतीला येत किंचितही दुःख त्या ठिकाणी न देणारी. झोपेत असताना जागेपणी असताना स्वप्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी असताना सुद्धा अखंड फक्त पतीचं स्मरण त्या ठिकाणी करत होती. पतीचं चिंतन त्या ठिकाणी करण्यामध्ये आणि लीन मध्ये झालेली होती. जाईल तरी जाओ प्राण परिपतीचे न बोले न्यून जन्मजन्मी हाच हो म्हणून सर्व देवा नमस्कारी. जरी असणाऱ्या त्या ठिकाणी पतीनं असणाऱ्या आपल्याला वेदना त्या ठिकाणी दिल्या दुःख त्या ठिकाणी जरी पतीनं त्या ठिकाणी दिलं तरी ते अवगुण झाकून त्या ठिकाणी नेणारे आणि पतीचं अवगुण दुसऱ्याजवळ न त्या ठिकाणी बोलणारी. ह्या पतीचा असणारा संसार त्या ठिकाणी करत असताना असणारा देह जरी जाण्याची वेळ त्या ठिकाणी आली तरी पतीचं मन त्या ठिकाणी मोडायचं नाही. असणारा हा प्राण त्या ठिकाणी निघून जावं पण पतीचं कसलंही अवगुण त्या ठिकाणी कवाच म्हणजे दुसऱ्या सोबत त्या ठिकाणी शेअर केलं नाही किंवा कोणाला त्या ठिकाणी सांगितलं नाही. उलट जन्मोजन्मी असणारा हाच पती त्या ठिकाणी मिळावा अशी असणारी प्रार्थना सर्व देवासमोर हात जोडून म्हणजे सावित्री करत होती. व्रतारासा न कळत काही एक न ठेवी वस्त ब्रह्मा विष्णू उमाकांत स्वरूप भावी पतीचे. मग कवाच म्हणजे असणाऱ्या पतीपासून म्हणजे त्या ठिकाणी झाकून कुठली वस्तू घरात ठेवायची पतीला कळू द्यायचं नाही नवऱ्याला त्या ठिकाणी कळू द्यायचं नाही असं कवाच म्हणजे त्या ठिकाणी करत नव्हती. जी काय पतीला त्या ठिकाणी माहिती असेल तेवढ्याच वस्तू घरात त्या ठिकाणी ठेवायच्या. पतीला न कळत काहीही म्हणजे घरात त्या ठिकाणी ठेवत नव्हती. अखंड असणारा ब्रह्म विष्णू आणि महेश यांची असणारी जी त्या ठिकाणी मनोभावे पूजा करायची ती माझ्या पतीला असणारं दीर्घायुष्य लाभो आणि जन्मोजन्मी हाच पती त्या ठिकाणी मला मिळो म्हणून असणारं त्या ठिकाणी तिन्ही देवाची प्रार्थना आणि मनोभावे ही असणारी सावित्री त्या ठिकाणी करू लागलेली आहे. पतीचे मन रंजने तेच बोले कौतुक वचने मनी मने आहे वपणे मी जाईना यादी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला ऐकता त्या ठिकाणी पती बरोबर गप्पा त्या ठिकाणी मारत असताना जे काही पतीला त्या ठिकाणी आवडतं किंवा ज्या काही पतीच्या असणाऱ्या इच्छा आहेत नवऱ्याच्या इच्छा आहेत त्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी बोलणं त्या बोलण्यातून असणाऱ्या त्या ठिकाणी कौतुकाचं बोलणं बोलल्याबरोबर पतीला जेणेकरून आनंद त्या ठिकाणी मिळावा असं त्या ठिकाणी बोलू लागले. आणि बोलता बोलता असणारी सावित्री आपल्या पतीला त्या ठिकाणी बोलली गेली की असणारे पतिवर्या तुमच्या आधी मी त्या ठिकाणी मरणार आहे मला आहे मरण आणि त्या ठिकाणी मला येईल असं असणारी सावित्री आणि सत्यवानाला बोलू लागली. पूर्वतपाच्या राशी पूर्ण तरी ऐशी पावे सुलक्षण तीसही लोकी मान परत्रिधन्य मनविता. म्हणून आपल्या सत्यवानाला सावित्री त्या ठिकाणी सांगू लागली जर आपल्या असणारं संचित पूर्वकर्म त्या ठिकाणी असलं पूर्वीचं असणारं तप जर म्हणजे आपलं संचित त्या ठिकाणी असल तर म्हणजे पतीच्या अगोदर असणाऱ्या पत्नीला त्या ठिकाणी मरण येतं आणि पतीच्या आधी सुवासिनपणानं जर पत्नी त्या ठिकाणी मिली तर असणाऱ्या इही लोक सोडून परलोकाच्या ठिकाणी गेल्यानंतर परत्र गेल्यानंतर ती असणारी स्त्रीला धन्य धन्य म्हणजे त्या ठिकाणी म्हणतात आणि तीच स्त्री म्हणजे असणारी
आणि धन्य धन्य पवित्र त्या ठिकाणी होते. जी स्त्री असणारा त्या ठिकाणी सौभाग्याचा अलंकार त्या ठिकाणी परिधान करून सती म्हणजे असणाऱ्या पतीच्या अगोदर त्या ठिकाणी म्हणजे जाते. स्वर्गीच्या सर्व पतिव्रता तीच सामोऱ्या येती तत्वता ओवाळून आरत्या दिव्य पुष्पवृष्टी करीती. आणि जी स्त्री सौभाग्याचं असणारं वाण घेऊन पतीच्या आधी म्हणजे त्या ठिकाणी सुवासिन स्त्री म्हणजे त्या ठिकाणी जाते. ती स्त्री म्हणजे मरण पावल्याबरोबर स्वर्गाच्या ठिकाणी म्हणजे ज्या आजपर्यंत असणाऱ्या ज्या पतिव्रता स्त्रिया त्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्या असणाऱ्या पंच आरती घेऊन त्या असणाऱ्या स्त्रीच्या समोर त्या ठिकाणी ओवाळणी करायला येतात. आणि स्वर्गाच्या ठिकाणी पतीच्या अगोदर सुवासिन स्त्री त्या ठिकाणी गेली की तिच्यावर असणाऱ्या फुलाचा वर्षाव आणि सर्व काही स्वर्गाच्या ठिकाणी असणाऱ्या पतिव्रता स्त्रिया आहेत त्या फुलाचा वर्षाव म्हणले करतात. या सद्गुणे मंडित पूर्ण सावित्री देवी गुणनिधान परिनारद गेला सांगून तो दिवस जवळ आला. मग अशा प्रकारे अखंड आपला असणारं सर्वस्व पतीच्या चरणावर लिहिणं त्या ठिकाणी केलं. पतीच्या आज्ञेबाहेर त्या ठिकाणी नाही. आणि एवढी सद्गुण सरिता त्या ठिकाणी असणारी ही सावित्री आणि आपल्या गुणाच्या जोरावर आपल्या असणाऱ्या पातिव्रतेच्या जोरावर ह्या असणाऱ्या सत्यवानाबरोबर संसार त्या ठिकाणी करत आहे. 1 वर्षाचा काळ क्रमानं त्या ठिकाणी संपत आला आणि नारद ऋषीनं सांगितलेलं होतं सत्यवान तुझा 1 वर्षानंतर त्या ठिकाणी राहणार नाही, त्याला मरण त्या ठिकाणी येणार आहे. तो दिवस आणि त्या ठिकाणी जवळ येऊ लागला. याची आठवण सावित्रीला झाली. मरणाचे दिवस आचारी उरले ते कळले सुंदरी 3 दिवस निर्धारी सावित्री करी उपोषण. सावित्रीनं आयुष्याची गणना त्या ठिकाणी केली. नारदाचं बोलणं त्या ठिकाणी आठवलं. 4 दिवस बाकी त्या ठिकाणी नारद मुनीनं सांगितलेल्या कार्याला 4 दिवसाची वेळ फक्त राहिलेली आहे. 1 वर्ष झालं की सत्यवान मरणार आहे, याला 4 दिवस कमी आहे. तिनं जाणलं गेलं 4 दिवसानं आपला पती त्या ठिकाणी मरणार आहे म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी आणि ब्रह्मदेव असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी देवाच्या तपश्चर्या करण्यासाठी असणारं उपोषण म्हणजे त्या ठिकाणी केलं. न घे फलमूल जीवन अंधश्वर बोले वचन मने माये कधीची उपोषण का निर्वाण मांडिले. मग हिनं सगळं म्हणजे खायचं प्यायचं त्या ठिकाणी सोडलं. आपल्या पतीचं आयुष्य वर्धन त्या ठिकाणी व्हावं म्हणून उपोषण त्या ठिकाणी धरलं. काय खायना गेली प्यायना गेली. आंधळे असणारे त्या ठिकाणी सासू सासरे होते. त्यांनी विचारलं गेलं हे मुली हे पुरी तू उपास म्हणजे एवढं संकट का म्हणजे त्या ठिकाणी आणायला लागली, का उपोषण करून म्हणजे असणाऱ्या शरीराला तकलीफ त्या ठिकाणी द्यायला लागली, कशासाठी एवढा म्हणजे उपोषणाचा पण तू मानला गेला. पतीचा मृत्यू दिवस आला जवळी कोणानं सांगे वेल्लाळी तो सत्यवान सकाळी वनाप्रती चालिला. मग सासू सासऱ्यांनी विचारलं एवढं कठोर परिश्रम तू उपोषणाचं का त्या ठिकाणी करायला लागली. कसं सांगणार आहे. आपल्या पतीचा मरण काळ जवळ त्या ठिकाणी आलेला आहे. 4 दिवसानं पतीला मरण त्या ठिकाणी येणार आहे म्हणून ही कुणालाच त्या ठिकाणी सांगितलं नाही. आणि असणारा त्या ठिकाणी 4था दिवस उजळला गेला. आपला असणारा पती सत्यवान आणि अरण्यामध्ये जाण्यासाठी निघाला. सावित्री देवी वारिता परित्यास जवळी आला मृत्यू फरशी घेऊन निघता फळेमुळे आणावया. मग असणारा सत्यवान वनामध्ये दररोजच्या प्रमाणे असणाऱ्या त्या ठिकाणी फळं मुळं आणण्यासाठी फिरण्यासाठी हातामध्ये असणारी कुऱ्हाड घेतली, फळं त्या ठिकाणी घेतली, वनामध्ये जाऊ लागला. सावित्री सांगू लागली पतिराया मला सोडून तुम्ही वनामध्ये त्या ठिकाणी जाऊ नका. आपल्या पत्नीचं त्या ठिकाणी ऐकलं नाही तर साथ असणारा हत्यारं घेऊन वनामध्ये आणि कंदमुळं आणण्यासाठी म्हणजे जाऊ लागला. सावित्री देवी वारिता परित्यास जवळी आला मृत्यू फरशी घेऊन निघता फळेमुळे आणावया. आणि सावित्री थांबवत होती, सत्यवानाला सांगत होती जाऊ नका वनामध्ये, आजचे दिवस राहू द्या, इथंच आपण काहीतरी करू, कशाला जाताय वनामध्ये, जाऊ नका. पण त्यानं ऐकलं नाही कारण मरण जवळ आलेलं असतं. त्यामुळं मग ते हातामध्ये कुऱ्हाड घेतली आणि फळं लाकडं वनामधून आणण्यासाठी सत्यवान वनाकडे निघाला. सवे निघे सुकुमार हिंडती दोघे घोर कांतार पतीच्या चरणावर
आणि मग त्या दिवशी सावित्री सत्यवानाच्या बरोबर निघाली. आजपर्यंत कधी त्याच्यासोबत वनामध्ये नाही गेली, ते एकटाच जात होता. पण आज नवऱ्याचा मरणाचा दिवस आहे ही तिला माहिती होतं एकटीलाच, म्हणून ती कुणाला काही न बोलता सत्यवानाच्या बरोबरीला वनामध्ये निघाली. जात असताना रस्त्यामध्ये पाय दाबत होती, सेवा करत होती असं सांगतात. पर्यटन करिता तयावेळी अस्ताच्या लागेला चंडमौळी, निशा गोरा प्राप्त झाली झगमगती उडगणे. आणि मग वनामध्ये फिरत असताना दिवस संपला, दिवस मावळला गेला आणि दिवस मावळल्याबरोबर अंधार पडत आला. रात्रीच्या जे चांदणे होत्या, नक्षत्र होते ते चमकू लागले आणि रात्र झाल्यानंतर मग सत्यवानाला सावित्री विनंती करू लागले. पतीचा विनवी राजबाळा आश्रमाप्रती स्वामी चला. तो वटवृक्षी उभा ठेला शुष्क काष्टे मोडीत. आणि सावित्री आपल्या नवऱ्याला सत्यवानाला विनंती करू लागली, महाराज संध्याकाळ झाले, रात्र झाले, चला आता तरी आपल्या आश्रमाकडे घराकडे जाऊ. विनंती करत होती, पण त्यांना म्हणला एक लाकूड थोडस राहिले, थोडं मोडून घेऊन जाऊ म्हणला. वाळलेला हाय लगेच मोडतय, म्हणून वडाच्या झाडाखाली तो उभा राहिला. आणि वडाच्या झाडाखाली उभा राहून त्या वडाच्या झाडाची जवळची काही लाकडं होती, ती लाकडं बळजबरीनं मोडत होता कुऱ्हाडीनं. मोडत असताना काय झालं, एक काष्ट बळे मोडीत ते कपाळी आदळले अकस्मात. पाषाण जैवी वर्णी बैसत पडिला मूर्छित सत्यवान. आणि मग त्या वडाच्या झाडाखाली सोबतची लाकडं तोडीत असताना एक लाकूड उसळलं म्हणजे हातामधून निसटलं तोडत असताना, आणि ते लाकूड त्या सत्यवानाच्या कपाळावरती आदळलं. जसं दगडाचा प्रहार कपाळावरती लागावा त्या पद्धतीने तो प्रहार लाकडाचा लागला गेला. आणि त्या प्रहार लागल्याबरोबर सत्यवान त्या वडाच्या झाडाखाली मूर्छित येऊन पडला. देखोनी पतिव्रता दावली मुखी मस्तकी उदक गाली, मांड्या पुली उसादी दली वारा गाली निज पल्लवे. आणि त्यावेळेस सावित्रीने पाहिलं की आपल्या असणाऱ्या नवऱ्याला एक लाकूड लागलं, मूर्छित पडला. लगेच सावित्री धावली, धावल्याबरोबर त्याचं असणारं मुंडकं उचललं, त्याच्या खाली आपली मांडी घातली, मांडीवरती त्याचं असणारं शिर घेतलं आणि आपल्या पदरानं त्या सत्यवानाला वारा घालू लागले. रात्र एक प्रहरा पूर्ण तेव्हा गेला पतीचा प्राण, लावण्य सागरीचे निधान शोकार्णवनी पडी गेले. आणि एक प्रहर रात्र झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 9-10च्या आसपास त्या असणाऱ्या सत्यवानाचा जीव गेला. त्याच वडाच्या झाडाखाली तो मेला. आणि मेल्याबरोबर लावण्य सागरीचं निधान असणारी ती सावित्री दुःखार्णवामध्ये आपला नवरा मेला या असणाऱ्या दुःखामध्ये बुडाने गेली आणि दुःख करू लागले. मने उठाजी प्राणनाथा श्रमी वाट पाहती माता पिता, मज सांडणी तत्वता दुरीपंता सेविले. आणि तो असणारी सावित्री सत्यवानाला बोलू लागली, म्हणली उठा, चला खूप अंधार झालाय, आई वडील आंधळे आहेत आणि ती आपली आतुरतेनं वाट पाहतात, आश्रमाकडे चला, घराकडे चला. आता तो मेलेला आहे, तिच्या मांडीवरती त्याचं प्रेत पडलेलं आहे. आणि ती असणाऱ्या प्रेताला ती सावित्री कळवळीनं शोकानं रडून बोलू लागले. पितांदा माता शक्ता प्राण देतील ऐकता माता, उठा झाला सुधाक्रांत बोला शब्द एक मजसी. आणि त्यावेळेस सावित्री बोलू लागली, वडील आपले म्हणजे सासरा जो आहे तो आंधळा आहे आणि सासू आई अशक्त आहे, तिच्यामध्ये ताकद राहिलेली नाही. मग दोघही त्या ठिकाणी असणारी एक आंधळा एक अशक्त आहे आणि आपली वाट पाहताय. जर तुम्ही गेलात ही जर बातमी त्यांना कळली तर ऐकल्याबरोबर ती जीव देतील. म्हणून ती असणारी सावित्री त्या सत्यवानापाशी बसून रडू लागले. माझे अन्याय बहुत समर्थे घालावे पोटात, रुसणे सांडून एक मात मजशी बोला प्रिय करा. आणि त्यावेळी सावित्री बोलू लागली, आजपर्यंत 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर माझ्याकडून काही अपराध घडला असेल, अन्याय झाला असेल
तर तो असणारा पोटामध्ये घाला. रुसून जाऊ नका, मला या वनामध्ये एकाएकी टाकून जाऊ नका. उठा, आश्रमाकडे चला, घराकडे चला. अशा प्रकारे सावित्री बोलू लागले. आपुली प्रिया सोडून उचित नव्हे करिता गमना, तुम्हासी फला मूल जीवना आणून कोणा देईला. आणि सावित्री बोलू लागली, रडू लागली की आपली पत्नी सोडून, आपल्या पत्नीला सोडून एकाएकी निघून जाणं हे तुम्हाला शोभत नाही. आजपर्यंत तुमची सेवा केली, तुम्हाला फळं आणून दिली, पाणी आणून दिलं, तुमची चरणाची सेवा केली, मग आता कोण करील? म्हणून दुःख शोकानं ते रडू लागले. आहा कर्म कैसे विचित्र भंगून गेले माझे छत्र, दिसे शून्य त्रिभुवन मात्र काय करू यावरी. आणि मग सावित्री आपल्या कर्माला दोष देऊ लागली. कर्म कसलं विचित्र आहे. या वनामध्ये राहत होते, गरिबी होती, सत्यवान होता, आई असणारे सासू सासरे, सासरा आंधळ आहे, सासू अशक्त आहे, वनामध्ये झोपडीमध्ये राहत असताना सुद्धा एकुलता एक सहारा असणारा पती, तोही सत्यवान मरण पावला. म्हणून दुःख करू लागले. मज टाकून कांतारी सांगती या गेला दुरी, शोक करिता सुंदरी येमते ते पातला. आणि मग दुःख करू लागले. मला या वनामध्ये टाकून निघून गेला, तर दुःख सागरामध्ये मला टाकलं आणि खूप लांब माझ्यापासून निघून गेला. अशा प्रकारे ती सावित्री रडत असताना, दुःख करत असताना त्याचा असणारा जीव गेलेला आहे. मग त्याचा लिंगदेह प्राण ज्योतरूपी घेऊन जाण्यासाठी यम त्या ठिकाणी त्या वडाच्या झाडापाशी आला. त्याचा लिंगदेह काढून यम चालिला दक्षिण पंथे घेऊन, सावित्रीने प्रत्यक्ष देखून पाठी दावे तयाचे. आणि यम तिथं आला. यम आल्याबरोबर यमानं त्याची असणारी लिंगदेह म्हणजे प्राणरूपी ज्योत काढली आणि त्याचा प्राण घेऊन यम तिथून निघून चालला. जात असताना सावित्रीने प्रत्यक्ष देखून, जगातली पहिली स्त्री आहे की तिनं यमाला जिवंतपणे पाहिलंय. आजपर्यंत यमाला कोणी पाहिलंच नाही, यम कोणाला दिसतच नाही. पण ती पतिव्रता असल्यामुळे यम तिला दिसला. आणि मग यम निघून चालल्याबरोबर त्या असणाऱ्या सत्यवानाला तिथं ठुलं. सावित्री उठली आणि ते यमाच्या पाठीमागे निघाले. मुखे करीत स्तवन क्षणाक्षणी निघाली लोटांगण, म्हणे महाराज तू कोण नाम कोण सांगे पा. आणि मग मुखानं त्या असणाऱ्या व्यक्तीचं, यमाचं, आपल्या पतीचं स्तवन करू लागली. त्या असणाऱ्या व्यक्तीला, यमाला लोटांगण घालू लागली आणि विचारलं, महाराज कोण आव? तिकडे एकाएकी आलाव, निघालाव, कोण आव, कुठून आलाव, नाव काय, सगळं सांगा, असं यमाला ती सावित्री विचारू लागले. पेरू म्हणे मी यम जाण, तू पतिव्रता थोर म्हणून, दूत न दिले धाडून, मी चालो न्यावयाते. आणि यमाने सांगितलं, माझं नाव यम आहे, मेल्यानंतर ना माझे दूत त्याला घेऊन जायला येत असतात, पण तू सत्य पतिव्रता आहे, त्यामुळे मी दूताला पाठवलं नाही, स्वतः मी आलो. तुझ्या नवऱ्याचा प्राण घेऊन जायला दूताला पाठवलं नाही, कारण तू पतिव्रता आहे. आणि त्या पतिव्रतामुळं, सामर्थ्यामुळे मी स्वतः तुझ्या नवऱ्याचा प्राण घेऊन जायला आलो. मी यम आहे असं यमानं सावित्रीला सांगितलं. ऋणानुबंध सरला पूर्ण, जाई व्रतराचे करी दहन, एरी म्हणे गेली प्राण, तुझे चरण न सोडी मी. आणि ज्यावेळेस यमाने सांगितलं ही सत्यवान मेलेला आहे, आता ह्याचा मी जीव प्राण घेऊन चाललेला आहे, आता तुझं आणि सत्यवानाचं जो काही ऋणानुबंध होते ते सगळे संपले, माघारी जा आणि ते आपल्या असणाऱ्या नवऱ्याच्या पेटाचं दहन कर, त्याच्या सगळ्या असणाऱ्या उत्तर क्रिया परिपूर्ण कर, असं यम बोलल्याबरोबर सावित्रीने तर यमाचं पाय धरलं घट्ट आणि पाय धरून नमस्कार केला. पती प्राणा सांगाते आता, मजईने त्वरी समर्था, मी तुझी कन्या तत्वता, उठवी जा माता आपुल्या. सावित्रीनं त्या यमाचं पाय घट्ट धरलं आणि सावित्रीने सांगितलं, महाराज मी तुमची मुलगी आहे आणि मुलगी असं आहे या नात्यानं आपल्या जावयाला उठवा, त्या सत्यवानाला जिवंत करा, त्याला असं एकाएकी वनामध्ये टाकून देऊ नका, सोडू नका, मी तुमची मुलगी आहे
आणि माझ्या असणाऱ्या नवऱ्याला जिवंत करा, उठवा, असं तो बोलू लागली. तुझी कन्या वेल्लाळा ती वैधव्य शब्द नको दयाळा, यावरी प्रयत्नात बोलिला सहसा न घडे गोष्टी ये. सावित्रीने सांगितलं, मी तुमची मुलगी आहे आणि आता तुमच्या मुलीला वैधव्य हा शब्द समाजामध्ये लौकिकामध्ये नको. तुमच्या मुलीचं सौभाग्य असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या जावयाला म्हणजे ह्या सत्यवानाला उठवा. त्यावेळेस यमानं सांगितलं, ही कधीच शक्य होणार नाही. एकदा मेलेला माणूस त्याचा जीव घेऊन चाललोय, तो परत माघारी कधीही जिवंत होत नाही, ते मला करता येत नाही, असं यम सावित्रीला बोलू लागला. एक पती प्राण वेगळा करून माग तुझा झालो प्रसन्न, मागसी ते देईना बोल वचना सुकुमारे. आणि त्यावेळेस यमाने सांगितलं, सत्यवानाशिवाय जर तुला काही मागायचं असलं तर तुझ्यावरती प्रसन्न आहे मी, माग. काय तुला मागायचे ती माग, कारण तू पतिव्रता असल्यामुळं मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. फक्त सत्यवान जिवंत करा ही सोडून दुसरं जर तुला काय मागायचं असेल तर मागून घे, तुझ्यावरती प्रसन्न आहे, असं यमानं सांगितलं. बघा काय काय मागायचं. श्री गणेशाय नमः. यावरी येरी मने धुमसेन श्वशूर दैत्यासी महाराजा नेत्र, यम मने तुझला गता कर येईल दृष्टी निर्धारे. सावित्रीनं यमानं माग म्हटल्याबरोबर सावित्रीनं मागायला सुरुवात केली. म्हणले, महाराज जर प्रसन्न झाला तर माझा सासरा आहे धुमत्सेन नावाचा, आणि तो दोन्ही डोळ्यानं अंधार आहे, तर त्याला दृष्टी यावी, त्याला दिसावं. यमानं सांगितलं, तुझा स्पर्श झाल्याबरोबर, तुझा हात लागल्याबरोबर तुझ्या सासऱ्याला दृष्टी येईल, त्याला दोन्ही डोळ्यानं दिसेल, अशा प्रकारचा आशीर्वाद यमानं सावित्रीला दिला. यावरी माघारी जाई आता मने सोडून तुझे पिता, कोणीकडे जावे ताता मज माहेरा जावे समागमे. सावित्रीने मागितलं पहिल्या वरदानामध्ये की माझ्या सासऱ्याला डोळे यावी, त्याला दिसावं. यमानं तथास्तु म्हणून सांगितलं, जा आता माघारी जा. त्यावेळेस सावित्रीने सांगितलं, कुठं जायचं, तुम्ही माझे वडील आहे, त्यामुळं मला पण माहेराला घेऊन चला. तुमच्या सोबत तुम्ही जिथं जाईल तिथं मला पण घेऊन चला, तुम्हाला सोडून कुठं जावं, असं ती सावित्री यमाला बोलू लागले. माझे व्रतार चरणी असेल मन तरी तो होशील दया घन, संत महत साधू जन भाय बंधील असतील जरी. सावित्रीने बोलायला सुरुवात केली. म्हणले, महाराज माझं जर माझ्या पतीच्या चरणावरती मन असेल, साधू संतांची सेवा केली असेल तर तुम्ही माझ्यावरती प्रसन्न होताल, माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये दया निर्माण होईल, अशा प्रकारे सावित्री बोलू लागले. मग बोले विश्वांत पती वेगळा करू आता. मग बोले विश्वांता पती वेगळा करून माग आता, पतिव्रता होऊन तत्वता प्रसन्न झालो दुसऱ्याने. मग यमानं बोलायला सुरुवात केली, तुझ्यावरती मी प्रसन्न आहे, कारण तू पतिव्रता आहे, सत्य आहे, म्हणून अजून तुला काय मागायचं असेल तर मग दुसरा वर देतो तुला, दुसऱ्यांदा तुझ्यावरती प्रसन्न आहे. फक्त सत्यवानाला मागायचं नाही. सत्यवानाचा प्राण सोडून किंवा त्याला जिवंत करा सोडून बाकी तुला अजून जर काय मागायचं असेल तर माग, असं यमानं सावित्रीला सांगितलं. यावरी बोले सुंदरी श्वशुराचे राज्य देई झडकरी, तथास्तु म्हणे भास्करी आता माघारी जाई का. माग म्हटल्याबरोबर सावित्रीनं मागायला सुरुवात केली. चान्स भेटलाय तर मागायचं, सोडायचं कशाला. तिला सांगितलं, ऐका महाराज, जर प्रसन्न झाला तर माझ्या सासऱ्याचं राज्य त्याच्या दायादानी म्हणजे शत्रूंनी हिरवून घेतलेलं आहे. त्याचंही राज्य होतं, धुमत्सेनी राजा आहे, आणि त्याचं गेलेलं राज्य परत माघारी मिळावं, त्याचं त्याला प्राप्त व्हावं. यमानं सांगितलं, तथास्तु. तू घरी जा. घरी गेल्याबरोबर तुमचे जे काही अगोदरचे प्रधान आहेत ते प्रधान छत्र घेऊन येतील, तुम्हाला घेऊन जातील. घरी जा, माघारी जा, असं यमानं सांगितलं. गिरी म्हणे दया वै स्वतः पती समागमे मजने आता, चक्रा कांस तत्वता आदित्य मजा एक करी. आणि यमानं घरी जा म्हटल्याबरोबर तिनं लगेच बोलायला सुरुवात केली. तुम्हाला सोडून कुठं जायचंय म्हणली.
तुम्ही माझा पती प्राण, त्याचा असणारा प्राण जीव घेऊन चालला हो. मग आता तुम्ही माझे वडील आहे, मी तुमची मुलगी आहे, धर्मकन्या आहे, तुम्हाला सोडून कुठं जाणं नाही असं सावित्री बोलू लागले. व्रत तप आणि दान जरी घडेल असेल पूर्वी गुण, माता पिता लक्ष्मी नारायण मानुनी पूजिला असतील. सावित्रीनं बोलायला सुरुवात केली, महाराज मी आजपर्यंत व्रत दान तप जर केलं असेल, आई वडिलांची सेवा लक्ष्मी नारायण समजून जर त्यांची सेवा केली असेल, किंवा अनेक सगळ्या असणाऱ्या साधू संतांची सेवा जर केली असेल, तर माझ्याबद्दल तुम्हाला दया निर्माण होईल असं सावित्री बोलू लागले. अनाथ प्रेताचे दहन केले असेल, दारिद्र्याचे लग्न समागन स्वच्छ श्रवण सद्गुरु सेवा भावार्थे. आणि आजपर्यंत मी अनाथ प्रेताचं दहन केलं असेल, ज्याला कोणी नाही त्याचं असणारं दहन उत्तर क्रिया सगळ्या जर मी व्यवस्थित पार पडले असतील, आई एखाद्या दरिद्र्याचं गरीबाचं मी लग्न केलं असेल, संत समागम केला असेल, पुराण श्रवण भगवंताच्या पवित्र कथा जर मी ऐकल्या असतील, तर माझ्याबद्दल दया तुम्हाला निर्माण होईल असं सावित्री बोलू लागले. तरी तुझं दया उपजेल मनी, मग तो बोले यमवाणी सत्यवान वेगळा करुणी माग साधनी अभिष्ट. तरी तुम्हाला माझ्याबद्दल दया निर्माण होईल आणि तुम्ही माझ्यावरती प्रसन्न होताल. यमाने सांगितलं झालो प्रसन्न, तिसऱ्यांदा प्रसन्न झालो, तुला काय मागायचं ती माग, फक्त सत्यवानाला मागायचं नाही, कारण तो मेलाय. त्या सत्यवानाचा जीव सोडून दुसरं अजून काही अपेक्षा असेल, इच्छा असेल तर माग असं यमानं सावित्रीला सांगितलं. माझ्या पित्याचा शतपुत्र दय अर्गजा तू सत्वर, धर्मराज देत उत्तर तथा स्वयसे त्रिवार. सावित्रीनं लगेच मागायला सुरुवात केली. म्हणले महाराज माझा वडील अश्वपती राजा आणि त्यांना मुलगा नाही, आणि मुलगा नसल्याचं दुःख त्यांना आहे, त्यामुळे त्यांना 100 मुलं होऊ द्या, काय त्यांना संतती पाहिजे तेवढी मिळू द्या असं सांगितल्याबरोबर यमाने तथास्तु सांगितलं. तू घरी गेल्याबरोबर तुझ्या असणाऱ्या मातोश्रीला किंवा त्या असणाऱ्या अश्वपती राजाला संतती होईल अशा प्रकारचा आशीर्वाद यमानं दिला. बाई तुझी भीड फार म्हणून दिले इतकेवर, आता जाई सत्वर अग्नी देई पती लागी. यमाने सांगितलं बाई तुझी भीड फार, तुझी भीती आहे आम्हाला, कारण पतिव्रतेला भिवून राहावं लागतं, देवाला सुद्धा. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरही सत्ता, देवावरती सत्ता गाजवण्याचं सामर्थ्य पतिव्रतेमध्ये असतं. कारण आपल्याला सुलोचनेची कथा माहिती आहे, महादेवाला कामाला लावलं, म्हणजे महादेवाला सुद्धा काम करायला लावणं ही ताकद एका पतिव्रतेमध्ये असते. म्हणून यमाने सांगितलं तुझी भीती आहे आम्हाला, म्हणून एवढे वरदान दिले. तुझ्या भीतीस्तव तुझ्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळं एवढ्या वेळा तुला प्रसन्न झालो, आता माघारी जा आणि त्या सत्यवानाच्या शरीराला अग्नी दे असं यमानं सांगितलं. बोले पतिव्रता शुररत्न दुष्काळ माझी अन्नदान, कृष्णादासी जलपान करेल असेल उष्णकाळी. पुन्हा सावित्रीनं बोलायला सुरुवात केली. महाराज जर मी दुष्काळामध्ये अन्नदान केलं असेल, तृषार्ताला तहान लागलेला जर पाणी दिलं असेल, आणि उष्ण उन्हाळ्याच्या काळामध्ये कोणाला जेवण पाणी जर दिलं असेल, तर व्याधीग्रस्त दुर्लभ क्षीण त्याचे केले असेल रक्षण, हरिस्वरूप मानुनी जरी ब्राह्मण पूजिले मी. एखादा व्याधीग्रस्त आहे, दुर्बल आहे, दरिद्री आहे, त्याची जर मी सेवा केली असेल, त्याचं रक्षण केलं असेल, हरिस्वरूप मानून जगातील सगळ्या ब्राह्मणाची सेवा केली असेल, तर हर भेद पूर्ण मानून केले असेल भजन, हरी कथा पुराण श्रवण केले असेल भावार्थे. भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री महादेव यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद न मानता त्या दोघांचं मी भजन नामस्मरण जर केलं असेल, भगवंताची कथा पुराण श्रवण हे सगळं चरित्र देवाचं ऐकलं असेल, तर तरी समजा देखुनी दयाळू होई भानुनंदन, मग यम बोले हा सोने चतुर्थ वर मागे का. आणि एवढं सगळं मी जर केलं असेल तर महाराज तुम्हाला माझ्याबद्दल दया निर्माण होईल, माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल, आपल्या मुलीचा कळवळा तुम्हाला येईल असं सावित्री बोलल्याबरोबर यमाला हसू आलं आणि यमानं हसून सांगितलं 4थ्यांदा प्रसन्न झालो, 4था पण वर देतो, जर काही इच्छा असेल
तर मग व्यर्थ शब्द तत्वता मज नको दयाळ आता शतपुत्री सफल आता उदरलती का करी माझी. त्यावेळेस सावित्रीनं चतुराईने युक्तीनं मागितलं, कारण यमानं सांगितलं होतं सत्यवानाला सोडून बाकी काय मागायचे ती माग. सावित्रीने सांगितलं मला आता काही नको, फक्त माझ्या पोटाला मुलं व्हावी आणि मला पुत्र संतती वाढावी, 100 मुलं माझ्या पोटाला व्हावी एवढंच वरदान द्या. आता मुलं व्हायची म्हटल्यावर नवऱ्याला जिवंत करावं लागणार, म्हणून अशा प्रकारचं मागणं सावित्रीनं मागितलं. पुत्रवती गुणवंती जन्म सावित्री सौभाग्यवती मंगल माहेश्वरी मज म्हणती करी ख्याती त्रिभुवनी. सावित्रीने सांगितलं मला दुसरं काही नको, तुम्ही 4थ्यांदा वरदान दिले, 4थ्यांदा प्रसन्न झाले, तरी शेवटचा वर मी मागते की मला असणारा जन्म सावित्री म्हणावे, अखंड सौभाग्यवती राहावं, मंगलकारक म्हणावं, गुणवंती म्हणावं, अशा प्रकारे मला करा असं सावित्रीनं मागितलं. फळाविना तरुजान की वेद घोषविना द्विसदन हरिस्मरणा विनास वदन व्यर्थ दैसे पशुवत. आणि सावित्रीने सांगितलं माझ्या पोटाला मुलं जन्माला यावी. झाड आहे पण त्या झाडाला जर फळच नसतील तर त्या झाडाला काही किंमत नाही. किंवा ब्राह्मणाचं घर आहे आणि त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये वेदाचा घोष ऐकू येत नाही, वेदाचा मंत्राचा उच्चार ऐकू येत नसेल तर त्या घराला काही किंमत नाही. तोंड आहे आपलं, त्या तोंडामध्ये जर भगवंताचं नामस्मरण नसेल, भगवंताची कथा नसेल तर त्या असणाऱ्या मुखाला काही अर्थ नाही, ती व्यर्थ आहे. तशा पद्धतीने माझ्या पोटाला संतती प्राप्ती व्हावी असं सावित्रीनं मागितलं. देवी कुळी नसता पुत्र कैसे होईल वंश पवित्र मी तुझे तात कृपा पात्र करी माहेरी कन्येसी. आणि सावित्रीने सांगितलं त्या पद्धतीने जर कुळाला वंशाला असणारा मुलगाच नसेल तर मग वंश पवित्र कसा होणार. तुम्ही माझे वडील आहात तर तुमच्या मुलीला असणारं तिचं असणारं माहेर म्हणजे तिच्या असणाऱ्या पोटाला पुत्र संतती प्राप्त करून द्या असं सावित्रीनं यमाला मागितलं. तुझ संगे पंत क्रमिला आता नाही मजेचा सौभाग्य सरिता मज रिकामे सर्वथा दौडू नको यावेळी. आणि सावित्रीने सांगितलं महाराज एवढ्या वेळ तुमच्या सोबत वेळ घालवला, कारण यम आहे तो, यमासोबत वेळ काळ क्रमणा केली, त्यामुळे आता मला व्यर्थ जाऊ देऊ नका. मला असणारं जी आता मी 4थ्या वरामध्ये मागितलेलं आहे ते सगळं मला प्राप्त करून द्या असं सावित्रीनं मागितलं. श्रद्धा देव होऊन दयाळ मनी कन्ये तुझ दिले सकळ तुझे गुण दे कोणी निर्मळ संतुर झालो सर्वस्वे. आणि यम तिच्यावरती प्रसन्न झाला आणि यमाने सांगितलं तू आता जे जे मागितलं की तुझ्या पोटाला 100 मुलं यावी, तुला सौभाग्यवती म्हणावं, मंगल माहेश्वरी म्हणावं, ही जी तुझी इच्छा आहे ती सगळं तुला प्राप्त करून दिलं अशा प्रकारचा आशीर्वाद यमानं दिला. सावित्री म्हणे सर्वज्ञ मूर्ती बोले सत्यवनास आयुष्य किती येरू म्हणे तू मम कन्या सुमती महासती विख्यात. यमानं सांगितलं तुला पाहिजे तेवढं अपेक्षित सगळं दिलं. त्यावेळेस लगेच सावित्रीने विचारलं यमाला, म्हणले महाराज सत्यवानाला आयुष्य किती आहे. आता त्याला तुम्ही जिवंत केल्यास तो किती वर्ष जगेल, किती काळपर्यंत जगेल. यमानं सांगितलं आता तू मुलगीच आहे माझी, आता मुलगी असल्यामुळं किती दिवस जगल सांगतो ऐक. 400 वर्षेपर्यंत सत्यवान आयुष्यवंत तुझं होतील 100 सूत पौत्रही बहुत देखसी. आणि लगेच यमानं सांगितलं 400 वर्षपर्यंत 400 वर्ष इथून पुढं सत्यवान आयुष्यवंत, सत्यवानाला आयुष्य प्राप्त होईल आणि तुला पुत्र पौत्र, पौत्र म्हणजे नातू, मुलं नातू सगळं तुला प्राप्त होईल. आता जे जे मागितलं ते सगळं तुला मिळेल अशा प्रकारे आशीर्वाद यमानं दिला. वैरिनासती सर्वथा सकल राज्य येईल आता तू पतीपाशी जाई आता स्पर्शता प्राण येईल पै. यमाने सांगितलं तुमचे जे काही वैरी आहेत म्हणजे ज्या शत्रूनं तुमचं राज्य हिरावून घेतलेलं आहे तुझ्या सासऱ्याचं, ते सगळे वैरी नाश पावतील आणि गेलेलं राज्य तुम्हाला परत मिळेल. तू माघारी जा, तिथं वडाच्या झाडाखाली तुझा नवरा मरून पडलेला आहे,
त्याच्या शरीराला फक्त हात लावला, तुझा स्पर्श झाल्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये प्राण येईल आणि तो जिवंत होईल असं यमानं सांगितलं. मग तो दक्षिण दिशेचा इंद्र अंतर्धान पावला सत्वर, सावित्रीचा आनंद थोर भ्रतारा संनिध पातळी. आणि असं यमानं सांगितलं, तो दक्षिणेचा इंद्र, इंद्र म्हणजे राजा, दक्षिण दिशेचा राजा तो यम आहे. कारण मेल्यावरती दक्षिण दिशेकडून यम येत असतो. बघा, दहावं करायला गेलं ब्राह्मण काय म्हणतं, दक्षिणेकडून करा. कारण दक्षिण दिशेचा राजा यम आहे आणि तो असणारा यम अंतर्धान पावला, निघून गेला. सावित्रीला आनंद वाटला आणि आपल्या पतीजवळ, सत्यवानाच्या जवळ सावित्री आले. हनुवटी सलावणी हात म्हणे प्राण वल्लभा उठा त्वरित, तव तो कडकडोनी उठत अलिंगन अलिंगित प्राण प्रिये. आणि मग लगेच ते असणाऱ्या सत्यवानाच्या जवळ आली. आल्याबरोबर त्याच्या हनुवटीला सावित्रीनं हात लावला आणि सांगितलं उठा. आणि हात लावल्याबरोबर तिचा स्पर्श झाल्याबरोबर सत्यवान उठून बसला. म्हणे तू श्रमली सफार, फळे बक्षी न करीस निराहार, एरी म्हणे सासू स्वसूर, त्या वीर बक्षी सर्वथा. आणि सत्यवान उठून बसला. सत्यवान सांगितलं खूप दमलीस, फळाचं सेवन केलं नाही, निराहार 3 दिवस तू उपवास केले. तिनं सांगितलं आपले सासू सासरे सुद्धा उपवासी आहेत, घरी जाऊ, त्यांनी ही असणारी फळे खाल्ल्यानंतर ना पुन्हा आम्ही खाईल असं सावित्रीने सांगितलं. भाग्ययी दरिद्र सुरता, देवी उदय पावे रम पिता, स्वर्गाहून सकल पतिव्रता, सावित्री दर्शना पातल्या. आणि मग त्यांचं असणारं भाग्य उदयाला आलं, दरिद्र्य संपलं गेलं आणि भाग्य उजळलं. तशा पद्धतीने ते असणाऱ्या सावित्रीला नमस्कार करायला, तिला वंदन करायला, तिला ओवाळायला स्वर्गामध्ये जे जे पूर्वीच्या पतिव्रता होत्या त्या पतिव्रता लोकांनी सतीचं वाण घेऊन, आरत्या घेऊन, ताट घेऊन त्या वडाच्या झाडाखाली सावित्रीला ओवाळायला सगळ्या स्त्रिया आल्या. कुंभिनी वरील सर्व कामिनी, षोडोपचारे पूजा घेऊनी, वटवृक्षातळी येऊनी, पूजिती सावित्री सत्यवान. म्हणून तेव्हापासून पृथ्वी तलावरती ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे अशा असणाऱ्या स्त्रिया पृथ्वी तलावरच्या सगळ्या वडाच्या झाडाला या दिवशी नमस्कार करतात. त्या असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि सत्यवान सावित्रीची पूजा त्या वडाच्या झाडाखाली करतात असं महाराज सांगतात. सौभाग्य द्रव्ये अर्पून वटवृक्षास करीती प्रदक्षिण, वट सावित्री ते पासून अद्यापि पूजिती सर्व वनिता. आणि मग आपल्या असणाऱ्या स्त्रिया काय करतात, आपलं सौभाग्य रूपी द्रव्य, ते असणारं द्रव्य त्या वटवृक्षाला अर्पण करतात. सावित्री आणि सत्यवानाची पूजा करतात. वडाच्या झाडाची पूजा करण्याचं कारण हे सगळं प्रकार सत्यवानाला जीवदान मिळालं वडाच्या झाडाखाली, म्हणून यम प्रसन्न झाला त्या वडाच्या झाडाखाली, म्हणून त्या वडाच्या झाडाची पूजा वट सावित्री पौर्णिमा म्हणून तेव्हापासून जग प्रख्यात झाले. जिन पूजिता गर्वे राही, ती जन्मोजन्मी विधवा होय, आचरती त्याचे सौभाग्य पाहे सर्वदाही वर्धमान. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगताय, आजच्या दिवशी वट पौर्णिमेच्या दिवशी जी स्त्री वडाच्या झाडाला नमस्कार करणार नाही, सत्यवान सावित्रीची पूजा करणार नाही, ती असणारी स्त्री जन्मोजन्मामध्ये विधवा होणार आहे. प्रत्येक जन्मामध्ये ती विधवा होईल. म्हणून जगातल्या सगळ्या स्त्रिया वटवृक्षाची पूजा करू लागल्या. असो यावरी सावित्री सती, भ्रतारास धरुणी हाती, जात आपुले स्थलाप्रती, बोले तो शवी पती ते. असं म्हणले इकडे असणाऱ्या सावित्री सती आपल्या असणाऱ्या नवऱ्याला सत्यवानाला हाताला धरलं आणि रात्रीच्या प्रसंगामध्ये त्या असणाऱ्या रात्रीच्या प्रहारामध्ये हाताला धरून आपल्या आश्रमाकडे सावित्री आणि सत्यवान दोघे जण निघाले. सिंह व्याघ्र सर्पादी येऊनी, सावित्रीचे वंदिती चरण, माते तुझे घेता दर्शन, निष्पाप आम्ही झालो. आणि मग ते असणाऱ्या वनामधले सिंह, वाघ, साप त्या सावित्रीची पूजा करू लागले, तिच्या पाया पडू लागले आणि तिने सांगितलं, महाराज तुझ्या असणाऱ्या पतिव्रतामुळं
आम्ही सुद्धा पावन झालो, तुझं दर्शन झालं, असं ते वनामधले पशु पक्षी हिंस प्राणी सावित्रीला बोलतात. सावित्री म्हणे पती लागुनी तुमचे निज केशी झाडीन चरण हळू चला कंटक पाषाण चरणी रुतती सुकुमार. सावित्रीनं आपल्या पतीला सत्यवानाला बोलायला सुरुवात केली, महाराज हळूहळू चला, वन आहे, वनामध्ये काटे आहेत, काटे रुततील, पायाला खडक टोचतील, त्यामुळे हळूहळू आपल्या आश्रमाकडे चला, असं सावित्री सत्यवानाला बोलू लागले. तो इकडे काय झाली सून पुत्र दोघे वृद्धे करीती रोदन त्याचा शोक ऋषी ऐकून दावोनिक समाधान करिता ती. इकडे असणारी दोघी जण ही धुमतसेन आणि त्याची पत्नी, कारण संध्याकाळी माघारी येत असतात, पण आज आलीच नाही, मुलगाही आला नाही आणि सूनही आली नाही. काय झालं असावं वनामध्ये म्हणून दुःख करत होते, रडत होते. तिथली असणारी परिसरातील ऋषी मंडळी त्यांचं समाधान करत होते. तो अकस्मात येऊन उभी ठाकली पुत्र सून सावित्री स्पर्शदा नयन उघडे तत्काळ तयाचे. आणि असं दुःख करत असताना, रडत असताना अचानक सत्यवान आणि सावित्री ते असणारे तिथं आश्रमामध्ये आले, त्यांच्या पुढे येऊन उभा राहिले. सावित्रीनं आपल्या सासऱ्याला त्या धुमतसेनाला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर यमाच्या आशीर्वादानं त्या असणाऱ्या धुमतसेनाला दृष्टी आली, डोळे उघडले, दिसू लागलं. झाला एकची ब्रह्मानंद गगनी पाहती निर्जय वृंद दिव्य सुमने सुगंध वर्षिते तेव्हा उल्हासे. आणि एकच ब्रह्मानंद झाला. त्या असणाऱ्या सत्यवानाला डोळे, त्या धुमतसेनाला डोळे आले, त्याला दिसू लागलं. त्यामुळे सगळीकडे जयकार झाला. आकाशामधून पुष्पवृष्टी देवलोक करू लागले. वंदास फळे अर्पुनी तत्वता देती झाला मग समजता तो दळभार वाद्यांस येता मंत्र देखिले धुमसेने. आणि ती वनामधून आणलेली फळं सावित्रीनं आपल्या असणाऱ्या वृद्धांना सासऱ्यांच्या हातामध्ये दिली. तेवढ्या वेळामध्ये वाद्य गजरामध्ये त्यांचा जो पूर्वीचा प्रधान होता, तो प्रधान राज्य घेऊन, राजगाडी घेऊन वाद्याच्या गजरामध्ये येत असताना धुमतसेनानं पाहिलं. वैरी प्रधाने निवटोनी सर्वास चालला घेऊनी रत्नगडीत शिबिकेत निघाला सावित्री देवी बैसली. आणि त्या प्रधानाने सगळे वैरी मारले. आणि सगळे वैरी मारल्यानंतर ना ते राज्य, त्या राज्याचा पूर्वीचा राजाही धुमतसेन होता. आणि त्या धुमतसेनाला घेऊन जाण्यासाठी तो प्रधान वाद्याच्या गजरामध्ये आला. त्या सावित्रीला त्या असणाऱ्या शिबिकेमध्ये बसवलं, पालखीमध्ये बसवलं आणि वाद्य गजरामध्ये सगळे आपल्या राज्याकडे निघाले. सावित्री देवी बैसविली मागे पुढे दरबार घेऊनी त्रिपुरा समवेत धुमसेन दिव्यवाणी मागे पुढे दरबार घेऊनी स्त्रीपुर समेत धुमसेन दिव्यवाणी बैसोनी गद्य गजरे चालती. मग ते असणाऱ्या धुमतसेनाच्या माग पुढे सगळं असणारं सैन्य होता, दरबार होता. आणि त्या धुमतसेनानं आपली पत्नी, मुलगा, सून ह्या सर्वांना सोबतीला घेतलं आणि वाद्य गजराच्या थाटामध्ये धुमतसेन आपल्या नगराकडे निघाला. सत्यवानावरी छत्र पित्याने धरले पवित्र सावित्री शतपुत्र पित्यासही समान झाले. आणि इकडं आल्याबरोबर लगेच धुमतसेनानं आपला असणारी राजगादी त्या सत्यवानाच्या ताब्यामध्ये दिली. म्हणजे त्याला त्या नगरीचा, आपल्या नगरीचा राजा सत्यवानाला केलं. त्याच्या डोक्यावरती राजछत्र धरलं गेलं. आणि तिकडे अश्वपतीलाही मुलं झाली होती 100, इकडे सावित्रीलाही शतपुत्र झाले. अशा पद्धतीने सांगू लागले. एकोणी कन्येची कीर्ती दर्शन धावला अश्वपती सावित्रीच्या वरे तो द्रौपदी शतपुत्र पावला. असं म्हणली, आपल्या मुलीची कीर्ती ऐकली त्या असणाऱ्या अश्वपतीनं. आणि मग मुलीची कीर्ती ऐकल्याबरोबर त्याला आनंद वाटला. आपण देतानाची अवस्था कशी होती आणि आज आपली मुलगी कशी आहे हे पाहिला, आनंद वाटला. आणि मग अश्वपती राजा आपल्या मुलीच्या भेटीसाठी तो निघाला. पण त्याच सावित्रीच्या वरदानामुळं, तिच्या पतिव्रतामुळं त्या असणाऱ्या राजाला 100 मुलं झाली असं सांगतात. लोमश म्हणे धर्माप्रती येशी सावित्रीची सत्कीर्ती तेवी हे द्रौपदी सती श्रीरंग भागिनी पतिव्रता. आणि धर्मराजाने विचारलं होतं लोमश ऋषीला, म्हणले आता जे आमची द्रौपदी आहे, ह्या द्रौपदी सारखी पतिव्रता याच्या आधी पूर्वी कोण होती का? त्यावेळेस लोमश ऋषींनी हा इतिहास सांगितला. आणि लोमश ऋषींनी सांगितलं, धर्मा
जशी तुझी द्रौपदी आहे त्याच पद्धतीने पतिव्रता ही सावित्री पूर्वी होऊन गेली आणि त्याच पद्धतीची पतिव्रता ही द्रौपदी आहे आणि भगवान श्रीकृष्णाची ती बहीण आहे असं लोमस ऋषींनी सांगितलं. सावित्र सत्यवानाचे परी तुम्ही स्वराज्य पावला जड करी हे चरित्र एकदा नरनारी दीर्घायुषी होतील. आणि मग लोमस ऋषींनी सांगितलं, ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगताय, सावित्री सत्यवानाला जसं त्यांचं गेलेलं राज्य मिळालं त्याच पद्धतीने तुम्हालाही तुमचं जे काय गेलेलं राज्य आहे तेही तुम्हाला प्राप्त होईल. कारण पांडव वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना ही कथा चालू होत्या. म्हणून लोमस ऋषींनी सांगितलं, धर्मा जसं सत्यवानाला सावित्रीला गेलेलं राज्य मिळालं तसं तुम्हालाही गेलेलं राज्य मिळेल असं ऋषींनी सांगितलं. स्त्रियास सौभाग्यपूर्ण पुरुषास ऐश्वर्य कल्याण महारोग होय हरण गंडांतर पूर्ण निरसे पै. असं म्हणजे ही कथा ऐकल्यानंतर ना स्त्रियांना सौभाग्य होईल आणि पुरुषांना ऐश्वर्य प्राप्त होईल, पुरुषांना कल्याण मिळेल, मोठ्या असणाऱ्या महारोगाचं हरण होईल, गंडांतर अचानक येणारा मृत्यू सगळा टळेल. अशा प्रकारची परम पवित्र कथा आज वट पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आज आपण ही कथा इथं ऐकली गेली. ऐकणारा, सांगणारा, वाचणारा सगळा स्त्रियांना सौभाग्य होईल, पुरुषांचं कल्याण होईल अशा प्रकारचं वरदान या कथेला भगवंताचं आहे. पुंडलिक वरदानी विठ्ठल